आय न्यूज. माझे मित्र मला असं म्हणतात की सटाण्याचे लोक किती सहनशील आहे, हे तुझ्या भाषणाला दरवर्षी ते येतात ह्याच्यावरून लक्षात येतं. यातला विनोदाचा भाग सोडला तरी ही वस्तुस्थिती आहे की सतत 18-19 वर्ष एकाच माणसाला ऐकणं, भले तो कितीही चांगला बोलतो आहे असं आपल्याला वाटत असलं तरीही फार धाडसाची गोष्ट आहे. बरं, जे विषय आपण या सगळ्या मालेमध्ये घेतले त्या विषयांची विविधता सुद्धा इतकी आहे की अशा विषयाच्या निमित्तानं श्रोत्यांना काय मिळालं हा प्रश्न माझ्यासाठी थोडा दुर्गम आहे. वक्ता म्हणून त्या निमित्तानं इतक्या विषयांचा मला अभ्यास करता आला. जर ही व्याख्यानमाला नसती तर इतके विषय मी कदाचित अभ्यासले नसते, वाचले असते, पण त्याची तयारी केली नसती. तर तुमच्या सहनशीलतेचा परिणाम म्हणून माझी झोळी या विषयाने भरली आहे याबद्दलची कृतज्ञताही व्यक्त करतो. यावर्षी 3 विषय आपण घेतले. आज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी बोलणार आहोत. उद्या राष्ट्रधर्म हाच खरा धर्म कसा आहे याविषयी बोलणार आहोत. आणि शेवटच्या दिवशी जन्माष्टमीचा मुहूर्त असल्यामुळं भगवान श्रीकृष्ण आणि आजच्या युवकांच्यासाठीचा तो आदर्श कसा आहे, आयडॉल कसा आहे अशाविषयी आपण बोलणार आहोत. सयाजीराव गायकवाडांच्या विषयी बोलत असताना काही गोष्टी आपल्याला पक्क्या माहिती असल्या पाहिजे. साधारणपणे एखाद्या छत्रपतीची, राजाची, संस्थानिकाची चरित्र ऐकायला आपण बसतो तेव्हा आपल्या मनामध्ये असतं की लढायांचं वर्णन येईल, त्यांच्या पराक्रमाचं वर्णन येईल, त्यांच्या अनेक चातुर्याची वर्णन येतील, त्यांचे राजकीय डावपेच त्याच्याविषयीची माहिती असेल आणि त्यामुळे तो इतिहास थोडा रंजक होईल असं आपल्या मनात असतं. सयाजीरावच्या बाबतीमध्ये मात्र रंजक आहे, पण या पद्धतीची रंजकता या चरित्रामध्ये आपल्याला शोधता येणार नाही. त्याचं कारण अगदी वेगळ्या पातळीवरचं हे व्यक्तिमत्व आहे. आपला एक भौगोलिक ऋणानुबंध सुद्धा या गायकवाड घराण्याशी आहे, कारण का आपल्या जिल्ह्यातल्या, आपल्या जवळच्या एका गावातलं हे गायकवाड घराणं आहे. त्याचा संदर्भ जसा येईल तसा. पण सयाजीराव यांच्याकडे जेव्हा जेव्हा त्यांच्या चरित्राकडे, इतिहासाकडे जेव्हा जेव्हा मी पाहतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की असा एखादा संस्थानी, असा एखादा जाणता द्रष्टा राजा ज्या काळात ज्या समाजाला मिळतो त्या समाजाचं सगळं जगणं सोन्याचं होऊन जातं. बडोद्यालाही व्याख्यानाच्या निमित्तानं अनेकदा जाणं होतं तेव्हा मला इथल्या अनेक वास्तू बघत असताना, अनेक संस्थांना भेटी देत असताना असं वाटतं की हे द्रष्टेपण महाराज सयाजीरावांनी दाखवलं नसतं तर बडोदा आजचं बडोदा राहिलं नसतं. वडोदरा म्हणतो आपण, ते काहीतरी वेगळंच झालं असतं. संस्थानिक कमी होते का आपल्या देशात? उत्तम काम करणारे संस्थानिकही कमी होते का? पण या सगळ्यांमध्ये श्रीमंत सयाजीरावांचं स्थान आणखीन वेगळं आहे, वरचा. आणि त्याचं कारण समाज जीवनाकडे बघत असताना एखाद्या सत्ताधाऱ्याची दृष्टी कशी असली पाहिजे, भविष्याचा वेध त्यांनी कसा घेतला पाहिजे याचे अतिशय उत्तम उदाहरण म्हणून सयाजीरावच्या चरित्राकडे पाहता येते. अनेक संस्थानिक आपल्याकडे तसे झाले की ज्यांनी त्या छोट्या मोठ्या संस्थानांना एक व्यक्तिमत्व देतं. इचलकरंजी केवढा अगदी छोटा, पण इचलकरंजीमध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा घोरपडे सरकारांचं काम, त्यांची दृष्टी, औंध केवढा, औंध सुद्धा असं तळ हातावर पावण्या एवढं संस्थान आहे, पण औंधच्या राजांनी केलेलं काम, त्यांची दृष्टी, कोल्हापूरसारखं मोठं संस्थान, सहजच शाहू महाराजांची आपल्याला आठवण येते. शाहू महाराजांनी केलेलं अलौकिक काम
अशा अनेक संस्थानिकांनी भारतीय इतिहास हा खरोखर पुष्ट केला, श्रीमंत केला. तरीही सयाजीराव आणखी थोडेसे वेगळे ठरतात. अनेक संस्थानिक, बहुशः संस्थानिक त्या काळामध्ये काय करत होते, एक तर इंग्रजांशी हातमिळवणी करत होते, तडजोड करत होते, स्वतःच्या सुखांचा विचार करत होते. पण खूप सारे संस्थानिक असे होते की जे खरोखर राष्ट्रासमोरच्या प्रश्नाचा विचार करतात. आपण एक चरित्र पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं पण पाहिलं इथे. त्यांच्या चरित्राकडे बघत असताना असं वाटतं की केवळ माळव्याचा विचार त्या करत नाही, केवळ त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या जनतेचा विचार त्या करत नाही, तर समग्र हिंदुस्थान त्यांच्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे त्यांना जे काही करायचं आहे आपल्या रियासतीमध्ये, आपल्या संस्थानामध्ये, आपल्या सत्ता क्षेत्रामध्ये, ते केवळ आपल्या सत्ता क्षेत्रापुरतं मर्यादित नाही, तर समग्र हिंदुस्थान आपल्या डोळ्यासमोर असतं. जसं बाजीराव पेशवे थोरले त्यांचं चरित्र बघताना आपल्याला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संपूर्ण हिंदुस्थान विस्तारित चित्राचं प्रगतीकरण करण्यासाठी जणू काही परत छत्रपती जन्माला आले. संपूर्ण हिंदुस्थान कटक ते अटक नेहमी आपण बोलतो, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळीकडे भगवा फडकावा, ही जी छत्रपतींची इच्छा होती ती पूर्ण करणारे बाजीराव पेशवे होते. अशी धुरंधर माणसं आपल्या इतिहासामध्ये झाली. अशा अनेक संस्थानिकांचं चरित्र खरं तर अभ्यासलं पाहिजे, वाचलं पाहिजे. त्याच्यामधलं अग्रणी चरित्र आहे श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड तिसरे. आता यांना तिसरे अशासाठी म्हणायचं की याच्या आधी 2 सयाजीराव होऊन गेलेले. त्यांच्या कारकिर्दीविषयी बोलायचं झालं तर खूप वेळ जाईल, तास सव्वा तासामध्ये हा विषय तसा संपणार आहे. पण संस्थानिकांनी केलेलं काम हा एक वेगळा व्याख्यानाचा विषय होऊ शकतो, अभ्यासाचा विषय होऊ शकतो. अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर आता आपले प्रधानमंत्री पोलंडला गेले होते. पोलंडला गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एका नावाचा उल्लेख आवर्जून केला. पोलिश जनता पण तिथली करते, पोलंडचं सरकार पण त्या नावाचा उल्लेख करतं आणि नुसतं उल्लेख करत नाही तर अतिशय कृतज्ञतेनं, नम्रतेनं, मोठ्या श्रद्धेने त्या नावाचा उल्लेख करतात. ते नाव आहे जाम साहेब. जाम साहेब हे जामनगरचे संस्थानिक, खूप जुन्या काळातले नाही, अलीकडच्या काळात. 80 वर्षापूर्वी एक घटना घडली. संस्थानिक कसं काम करू शकतात आणि ते संस्थानिक आपल्यासाठी आदर्श आहेत ज्यांच्या डोळ्यासमोर अखंड देश आहे आणि मानवता पण. म्हणजे भारतीय सनातन संस्कृतीचा संस्कार त्यांच्याकडे आहे आणि अखिल भारतीय विचार त्यांच्याकडे आहे, असे संस्थानिक संस्मरणीय आहे, प्रातस्मरणीय आहे. या जाम साहेबांचा इतिहास पोलंडसाठी कसा जोडला गेलेला आहे तर हिटलरची जर्मनी आणि सोव्हिएत युनियन यांनी पोलंडमधल्या लोकांचं जगणं आक्रमणामुळे, अत्याचारामुळे असह्य करून टाकलं होतं. आणि अशा वेळी पोलंडच्या सत्ताधाऱ्यांनी एक असा विचार केला की हे जे काही आक्रमण येत आहे, सुलतानी अस्मानी जे काही, यातून आपल्याला सुरक्षित राहायचं असेल तर आपण एक प्रयत्न केला पाहिजे की आपल्या देशातल्या स्त्रिया आणि लहान मुलांना सुरक्षित कुठेतरी बाहेर पाठवलं पाहिजे. म्हणून एक जहाज सुनिश्चित केलं आणि 500 महिला आणि 200 बालकं, मुलं यांना घेऊन हे जहाज सुरक्षित भूभाग, कोणता देश आपल्याला आश्रय देऊ शकेल त्याच्या शोधात ते निघाले. अनेक देशांच्या बंदरगाहामध्ये जाऊन त्यांनी विनंती केली की आम्हाला तुम्ही आश्रय द्या. पण हिटलरची भीती होती, सोव्हिएत युनियनचा धाक होता, ही संकट कशाला आपल्याकडे घ्यायचं, त्याला फार हिंमत लागते. आणि अशा वेळी कळतं की हिंमत असलेली माणसं कोण आहे. म्हणून शेख हसीनानं
आश्रय देणारा कोणता देश जगात निघू शकतो तर हिंदुस्थान निघू शकतो, कारण का हिंदुस्थानची हिंमत आहे, हिंदुस्थानची ही ताकद. दोस्ती म्हणजे दोस्ती आणि माणुसकी म्हणजे माणुसकी. फिरत फिरत ते जहाज गुजरातच्या किनाऱ्यावर आलं आणि जामनगरच्या, नवनगर पण म्हणत त्या संस्थानाला, जाम साहेबांच्याकडे त्यांनी विनंती केली, निवेदन केलं की अशा अशी संकटग्रस्त आम्ही पूर्वचे नागरिक आहोत, तर तुम्ही आम्हाला आश्रय द्याल का. आपल्या पूर्वजांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, तो यासाठी की इतका सुसंस्कृतपणा. पारशी समाजाला गुजरातमध्येच आश्रय मिळाला आणि गुजरातमध्ये नुसता आश्रय मिळाला नाही तर दोघांची भाषा, तिथल्या संस्थानिकांची आणि या पारशी लोकांची एकमेकांना येत नव्हती. तर तिथल्या संस्थानिकांनी काय केलं की दूध आणि साखर त्या पारशी लोकांकडे पाठवलं. पारशी लोक शहाणे होते, त्यांनी दुधात साखर विरघळली आणि ते विरघळलेल्या साखरेचं गोड दूध परत संस्थानिकांना पाठवलं. दोघांना कळालं, संस्थानिक म्हणत होते की दूध आणि साखर वेगवेगळं आहे आणि पारशी लोकांनी सांगितलं की तुमच्या दुधामध्ये आम्ही साखरेसारखं मिसळून जाऊ, तुम्ही आम्हाला आश्रय द्या, आणि दिला. आज हिंदुस्थानामध्ये खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणाने अल्पसंख्य कोण आहे तर पारशी आहे. सर्वात कमी लोकसंख्या असलेले 60-65 हजार लोक आहेत, पण त्यांना हिंदुस्थानात असुरक्षित वाटत नाही. पण असेही लोक आपल्या देशात अल्पसंख्य आहेत की ज्यांची भीती आपल्या बहुसंख्य लोकांना वाटते. त्याच्याविषयी उद्या आपण जास्त विचार करू. पण मग ह्या जामनगरच्या साहेबांच्याकडे जेव्हा जामसाहेबांच्याकडे जेव्हा हे निवेदन दिलं तेव्हा त्यांनी आपल्या राजवाड्यामध्ये सगळ्यांना बोलवून घेतलं, आपल्या कुटुंबामध्ये त्यांना समावेश करून घेतला आणि 1 नाही 2 नाही 9 वर्ष जोपर्यंत यांना सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत या सगळ्या 700 लोकांना 800 लोकांना आपल्या पाहुणचारामध्ये ठेवून घेतलं. आणि ते लोक जेव्हा कृतज्ञता व्यक्त करायचे की कोणीच आम्हाला जगात थारा दिला नाही, तुम्ही दिला, तेव्हा ते असं म्हणायचे की हा मातीचा संस्कार माझ्यावर आहे. माझी प्रजा जशी माझी मुलं आहेत तशी तुम्ही पण माझी पालकं आहात, तुम्ही पण माझी मुलं आहात आणि मी प्रजेचा पिता आहे तसा मी तुमचा पण पिता आहे. त्यामुळं माझ्या संस्थानामध्ये तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. ही आहे भारतीय सनातन संस्कृतीत वाढलेल्या सत्ताधाऱ्यांची मानसिकता. असे अनेक सत्ताधारी आपल्याला माहिती असले पाहिजे, आपण त्यांचं चरित्र वाचलं पाहिजे. याही उजेडामध्ये, याही संदर्भामध्ये मी सयाजीरावांचं चरित्र जेव्हा वाचतो, त्याचा विचार करायला लागतो, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं नियतीने एक चमत्कार त्यांच्या आयुष्यात घडवला, पण पुढचं त्यांचं सगळं 76 वर्षाचं वय त्यांना लाभलं सुदैवाने, प्रदीर्घ असं अजूनही लाभलं असतं तर आनंदच होता. पण 1939 साली मुंबईमध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला. पण 76 वर्षाच्या आयुष्यामध्ये सयाजीराव 64 वर्ष बडोद्याच्या गादीवरती होते. 64 वर्ष. आता नियतीने त्यांच्या बाबतीत केलेली गंमत काय होती ती आपण पुढे बघूच. आपल्यापैकी अनेक जणांना ती माहिती आहे. पण सयाजीराव गायकवाड हे मुळात लहानपणीचे गोपाळराव काशीराव गायकवाड. कुठे गेलं लहानपण? कौठाळी, मालेगाव तालुक्यात. दोन्ही प्रकारांनी इतिहासात त्या गावाचं नाव येतं. परकीयांनी लिहिलेल्यामध्ये कौ असं येतं आणि आपल्या लोकांनी लिहिलेलं कवळ, कवळाने असं नाव येतं. मालेगाव तालुक्यातले हे गाव. इथे एका शेतकऱ्याच्या घरी जन्माला आला. मुलाचं नाव गोपाळ. 12 वर्ष ते आपल्या गावात आहे. 12 वर्षाचे होईपर्यंत शिक्षण नाही. गाव छोटा आहे, वस्ती आहे, कसबा सुद्धा नाही म्हटलंय, वस्तीच वाढली. मग दिवसभर काय करायचं तर मित्रांबरोबर रडगूस घालायचं, नदीवर पोहायला जायचं, शेतात काम करायचं, खेळायचं, बोलायचं. 12 वर्ष असं आयुष्य केलं. आणि नियतीने त्यांच्या जीवनामध्ये
या कवळाने गावात कवळाने गावात तुम्हाला जो उच्चार सोयीचा वाटतो तसं द्या. नियतीने या गोपाळाच्या ललाटी एक भाग्यरेषा आखली आणि हा आपल्या जिल्ह्यातला एका खेड्यातला एका शेतकऱ्याचा, आता एका शेतकऱ्याचा असं म्हणतो तर ते गायकवाड घराणे काही पहिल्यापासून फक्त कास्तकारी शेतकरी करणारेच नव्हते, तेही फार स्वातंत्र्य प्रिय असे लोक होते, योद्धे होते. पण काही कारणाने गायकवाड कुटुंबामध्ये जी फटाफूट म्हणता येणार नाही, कालक्रमानुसार जी काही विभागणी झाली, जे काही ज्या ज्या ठिकाणी पोट भरायसाठी जाणं आवश्यक आहे तसं जावं लागलं, अशा अनेक गोष्टी अनेक मोठ्या घराण्यामध्ये होत असतात. पण बडोद्याचं जे गायकवाड घराणं आहे त्याची सख्खी शाखा ही आहे कवळानेची. त्यामुळे ह्या गावातल्या ह्या गोपाळाच्या कपाळावर नियतीने कसलाही संदर्भ तसा नसताना, स्वप्नातही नसताना एके दिवशी नाशिकचे कलेक्टर त्यांच्या गावात पोहोचले आणि त्यांनी काशीनाथ गायकवाडांना सांगितलं की आम्ही बडोदा दरबारचा हुकूम घेऊन आलो. पहिल्यांदा तर ते घाबरून गेले. ते म्हणाले की हुकूम म्हणजे काय झालं काय? ते म्हणे असं नाही, तुम्ही सगोत्री आहात, तुम्ही एका कुळातले आहात, तर तुम्हाला बडोद्याला आमंत्रित केलं गेलं, तिथे राजसत्तेवर दत्तक घ्यायचा आहे. तिघे जण गायकवाड घराण्यातली कलेक्टर, पोलीस अधिकारी, सुरक्षा व्यवस्थेमध्ये बडोद्यापर्यंत गेले. आता ह्या मुलाला एका छोट्या किल्ल्यातून उचलून बडोद्याच्या सिंहासनाचा राजा बनवण्याच्या पाठीमागे नियतीचा काय विचार असेल? जसे आमच्या अहिल्याबाई चौंडीतून खेळता खेळता उचलल्या गेल्या आणि होळकर घराण्याची यशोपताका झाल्या. नुसत्या यशोपताका होळकर घराण्याच्या नाही झाल्या, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रातस्मरणीय झाल्या. गंगा जल समान म्हणतो आपण. काय करते ही नियती? पण नियतीने हा खेळ केला आणि काशीराव गायकवाडांचा हा मुलगा बडोद्याच्या राजघराण्यामध्ये गेला. दत्तक पिता आहे. बडोदा संस्थानामध्ये ते 1875 ते 1939 64 वर्ष तो तिकडे राजा राहिला. दत्तक पिता आहे खंडेराव गायकवाड. खंडेराव गायकवाडांना एका कटकार स्थानामध्ये गुंतून इंग्रजांनी म्हणा, त्यांच्या अवतीभोवतीच्या काही लोकांनी म्हणा, खुनाच्या प्रयत्नामध्ये त्यांच्यावर ठपका ठेवून त्यांना अटक केली. पण तो एक वेगळा इतिहास होता. पण खंडेराव गेल्यानंतर आता या गादीला वारस कोण? बरं, गादी मोठी आहे. संपूर्ण गुजरातमधल्या एका विशाल प्रांतावरती गायकवाडांचं राज्य आहे. त्याच्या आधीच्या सगळ्या घडामोडी सुद्धा विलक्षण आहेत. काही पराक्रमाच्या आहेत, काही घातपाताच्या आहेत, काही भावबंदीच्या आहेत, काही व्यसनाधीनतेच्या आहेत. पण आज आपला चरित्र नायक वेगळा आहे, त्यामुळे त्या सगळ्या बऱ्या वाईट इतिहासाकडे आपण जायचं नाही. फोकस ठेवू आपण सयाजीराव. खंडेरावांचा दत्तक पुत्र म्हणून गोपाळला घेतलं गेलं. हा गोपाळ दत्तकपुत्र झाला तेव्हा तो 10-12 वर्षाचा आहे. आणि याच्या सगळ्या व्यक्तिमत्वाचा विकास जर कोणी केला असेल तर कुटुंबामध्ये किती दक्षतेने एक स्त्री उपक्रम करते, संस्कार करते आणि व्यक्तिमत्व घडवते हे जर बघायचं असेल तर जमनाबाईंच्याकडे बघावं लागेल. खंडेरावांच्या त्या पत्नी, या जमनाबाईंचं लक्ष इतकं बारीक, इतकं अचूक होतं की त्यांनी या गोपाळला संस्थानिक बनवायचं, राजा बनवायचं, यासाठी जे केलं पाहिजे ते केलं आहे. आपला 18 वर्षाचा अनुभव तुमच्या लक्षात आला की जो विषय आहे तो विषय तेवढाच, गाळलेले शब्द भरा, एका वाक्यात उत्तरं द्या किंवा 4 वाक्यात उत्तरं द्या, असला शालेय आपल्याला शिकवायचं नाही. आज माझ्या जीवनात याचा काय सांगता? माझं लक्ष तुमच्याकडे येतं. माझ्या लाडक्या बहिणी आहात तुम्ही ना, सगळ्या लाडक्या बहिणी आमची खिशे रिकामे करायसाठी सिद्ध आहात, चांगली गोष्ट आहे. मला सांगा, एका खेड्यातला, लौकिक अर्थाने हा शब्द वापरतो, सामान्य मुलगा, त्याला
सत्ताधारी बनवायचं ही सोपी टास्क होती का? नव्हती. एक विधवा स्त्री, जवळचे आप्त स्वकीय आपल्या मुलाला दत्तक घ्यावं यासाठी आतून उत्सुक असलेली, म्हणजे कोणाच्या कराड्यात ती आहेत बघा, अशी एक स्त्री कंबर कसते आणि म्हणते की मी माझ्या पसंतीचा थेट गायकवाडांच्याच रक्तामांसाचा मुलगा दत्तक घेईन आणि जो मुलगा मला असा भेटेल त्याला मी संस्थानिक घडवेन. तुमच्याकडे साधन सामग्री कमी आहे, तुमच्याकडे कल्पनाशक्ती कमी आहे, तुम्हाला माहितीचा स्रोत कमी आहे. सगळं खाऊन पिऊन सुखी असलेल्या तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये एक सयाजीराव आपण का निर्माण करू शकत नाही? संस्थानिक होईल की नाही तर होणार नाही, कारण का आता संस्थानच खालचा झाली आहे. लोकशाही आहे, सगळं बरोबर आहे. काय लायकीची लोकशाही आहे हा वेगळा विषय, तो पुन्हा उद्या आपल्याला काहीतरी ठेवायचंच आहे. पण माझ्या घरातल्या मुलाला, मुलीला, आणि आता सांगितलं गेलं मुली 10वी-12वीतच काय तुम्ही स्पोर्ट्स घ्या, स्पर्धा परीक्षा घ्या, सगळीकडे या मुली समजतात. छान चांगली गोष्ट आहे ती. कदाचित या सगळ्या स्त्री शक्तीमुळे उद्या भारत माता अधिक तेजस्वी होणार असेल तर आपण या मुलींचं कौतुकही केलं पाहिजे, त्यांचं स्वागतही केलं पाहिजे. मुलाला व मुलीला मी असं अलौकिक व्यक्तिमत्व का नाही घडवू शकत? सयाजीराव पोचवायचीच आहेत तुमच्यापर्यंत मला, पण मला नुसतं नळी फुंकीची सोनारे इकडून तिकडे गेले वारे याच्यावर माझा विश्वास नाही. हा सगळा खटाटोप पाटील कुटुंबियांनी परिवर्तनासाठी जर केला असेल तर हे काही पुराण नाही आहे मंदिरातलं वातीवळाचा वळख ऐकायचं. मी बेचैन झालो पाहिजे, मी अस्वस्थ झालो पाहिजे. गलेलठ्ठ पैसा आपल्या घरामध्ये येतोय, सारी सुखसाधनं आहेत, पण चारित्र्याच्या दृष्टीनं, चरित्राच्या दृष्टीनं, व्यक्तित्वाच्या दृष्टीनं असा एखादा मुलगा किंवा मुलगी माझ्या कुटुंबात का नाही निर्माण होऊ शकत? हा प्रश्न आज प्रसाद म्हणून तुम्ही घेऊन जायचा आणि रात्री नवरा बायकोने एकत्र बसून विचार करायचा की आपण कुठे कमी पडतो. मग तुम्हाला पुढचं चरित्र कळेल. जमुनाबाई मला यासाठी महत्त्वाच्या वाटते. जमनाबाई या खंडेरावाची दुसरी पडते, पण त्यांनी ठरवलं होतं की मी माझ्या या मुलाला घडवेल. सयाजीरावांचा उत्तराधिकारी प्रतापसिंग, माहिती बनवून केवळ हे लक्षात. आणि त्यांच्या पत्नी आहेत चिमणाबाई. आता पुन्हा मला तुमच्याकडेच लक्ष देत आहे. चिमणाबाईंचं व्यक्तिमत्व बघितलं ना तर त्या काळातल्या बहुजन समाजातल्या संस्कृतीचंच प्रतिनिधित्व करत होते. पण सयाजीरावांनी असं ठरवलं की मला जे घडवायचं आहे त्या घडणीमध्ये मला माझ्या पत्नीची साथ मिळाली पाहिजे. आता माझं लक्ष लाडक्या भावांकडे. असं कधी घरी बसून तुम्ही बोलता का की आपल्याला काय घडवायचं, उद्या फराळाचं काय करायचं आहे याची चर्चा करतो. यंदा दिवाळीत कपडे काय घ्यायचे, कोणत्या मेकचं कार घ्यायची आहे हे करतो. अतिरिक्त पैसे कशात गुंतवायचे आहेत, असल्या फालतू गोष्टींची चर्चा आपण करतो. पण आपल्या पोटी देवाने जन्माला घातलेल्या सूर्यफुलांना यशाचा आकाश देण्यासाठी आईबाप म्हणून आपण काय करू शकतो याचं पुरुष वर्ग तरी आपल्या पत्नीशी कधी बोलतो का? नाही. कारण का आम्हाला हे स्वप्नच नाही. आम्हाला एवढं स्वप्न आहे की परदेशी कसा जाईल, तिकडे भरपूर पैसे कसे मिळते, त्यातल्या त्यात सरकारी नोकरीत जाणार असेल तर फारच चांगलं, कारण का काम कमी, पगार जास्त आणि टेबला खालून तर उत्पन्न असतंच असतं. त्यामुळं आतापर्यंत आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. असल्या दळभद्री स्वप्नांनी मध्यमवर्गीय कुटुंब बाहेर आलं पाहिजे. त्याचं उदाहरण आहे चिमणाबाई. सयाजीरावांच्या सगळ्या द्रष्टेपणामध्ये चिमणाबाई ठामपणाने त्यांच्याबरोबर उभे, खांद्याला खांदा देऊन. मी ही गोष्ट सांगतोय 70-80 वर्षापूर्वीची, 75 वर्षापूर्वीची. अशा काळामध्ये एक बहुजन समाजातली स्त्री, पडदानशील स्त्री, संस्थानिकाची बायको
नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभी राहते आणि समाज परिवर्तनाचं काम करते. आम्ही शिकलेल्या स्त्री पुरुषांना कोणता आधार झालाय की आम्ही समाजाचा विचारच करत नाही. चिमणाबाई यांचे चरित्र आपल्याला जेवढं जाता बघता येईल तेवढं आपण बघणार आहोत. सयाजीराव आणि शाहू महाराज हे समकालीन. आता या दोघांनी जवळपास एकसारखं काम केलं, पण दोघांच्याही स्वभावातल्या फरकामुळं किती वेगवेगळे परिणाम घडत गेले. बरं, आमचे शाहू महाराज आहेत ते मूलतः पैलवान, त्यामुळं थेट संघर्ष करणं हा त्यांचा स्वभाव आहे. दोघांनाही शिकारीची आवड आहे, पण शिकारीला जात असताना दोघांचा स्वभाव कसा, तर शाहू महाराज शिकारीला गेले ना तर दबा धरून बसत नव्हते. ते रान उठवायचे, हाकारे पाठवायचे. समोर जे शिकार मिळाली सावध आहे त्याला सावध करायचं, त्याला बचावाची संधी द्यायची, त्याला जीव वाचवण्याचा पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं आणि मग त्याला टप्प्यात आणून त्याची शिकार करायची. शाहू महाराजांचा हा स्वभाव. धीराने घेणं त्यांच्या स्वभावात नव्हतं, आक्रमकच होते. छान होतं ते, त्यामुळे खूप गोष्टी चांगल्या घडल्या ज्याच्याविषयी आपण बघून. उलट सयाजीराव महाराज सगळं जी काही करायचं आहे ना, सावध टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करायचा. तोपर्यंत त्याला पावसात भिजू द्यायचं. टप्प्यात आला की मग कार्यक्रम करायचा. आता हा स्वभाव त्यांचा शिकारीपुरता मर्यादित नव्हता. शाहू महाराजांना एखादी गोष्ट सुधारणा करायची आहे तर ते आज्ञात हे झालं पाहिजे. सयाजीराव मात्र तसे नव्हते. सयाजीराव अत्यंत शांत. आता मला नेहमी असा प्रश्न पडतो, कसं घडलं असेल हे व्यक्तिमत्व. ही गोष्ट खरी आहे की आईने पावला पावलावर हाताला धरून शिकवलं या मुलाला, दत्तकाईंनी. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिवाणजींचा वाटा सुद्धा खूप मोठा आहे. राज्याचा दिवाण हा राज्य उभंही करू शकतो, मातीमोलही करू शकतो. अनेक दिवाणांच्या सुरस कथा आहेत की ज्यांनी संपूर्ण संस्थानं बर्बाद केली. एक इलियट नावाचे इंग्रज शिक्षक होते, त्यांनी पण सयाजीरावला घडवलं. पण या तिघांमध्ये सगळ्यात मोठा वाटा तो आईचा. आणि आई प्रत्येक पावलावरती आपल्या मुलाला सांगते की असं करायचं आहे, असं करायचं नाही. काय काय व्यवस्था केली होती एवढं त्याच्याकडे थोडं लक्ष ठेवा. दरबारात कसं बसायचं, बोलत असताना कसं बोलायचं, वडीलधाऱ्यांशी बोलत असताना कशी आपली देहबोली असली पाहिजे, बरोबरच्यांशी बोलत असताना कसं बोललं पाहिजे, हाताखालच्यांशी बोलत असताना कसं बोललं पाहिजे, खरडे तर्जुमे फतवे मजकूर लिहिताना कसा लिहिला पाहिजे, हे सगळं शिकवण्याची व्यवस्था चिमणाबाईंनी केली होती, जमनाबाईंनी केली होती. आणि आपल्या मुलाला ते सांगत असत की राजा होणं इतकं सोपं नाही आहे. निवडून आलं की राजा होतो आपल्याकडे, त्याला बोलायचं कसं हे माहीत नसतं, चार लोकात वागायचं कसं हे माहीत नसतं, शांततेने एखादा विषय कसा घ्यायचा असतो हे माहीत नसतं. कारण का लोकशाहीचा हा एक दुर्दैवी आविष्कार आहे की जास्त मतं तो राजा, कमी मतं तो बराबर. आता मतं देणाऱ्यांची समज काय त्याच्यावर सगळं अवलंबून असतं, पण तो विषय वेगळा आहे. आई घडवतो मुलाला तेव्हा नुसतं केवळ त्याला आचरणाचा गोष्ट शिकवली नाही, तर आपल्या मुलाला उत्तम पद्धतीने प्रजापालन करता आलं पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्या दिवाणाच्या मदतीनं, इलियट या इंग्रज शिक्षकाच्या मदतीनं देशभरातले तज्ज्ञ राजनीतिज्ञ जे आहेत, प्रशासनामधले तज्ज्ञ आहेत, जनसंपर्कातले तज्ज्ञ आहेत, लिखापडीमधले जे तज्ज्ञ आहेत, हिशोबनीसमध्ये तज्ज्ञ आहेत, यांची सतत भाषणं ठेवली. आज ज्याला आपण मोटिवेशनल कोर्सेस म्हणतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, लिडरशिप क्वालिटी, जे काही आपण शब्द वापरतो आणि इंग्रजी शब्द वापरतो म्हणून अतिशय सामान्य दर्जाच्या रिसोर्स पर्सनला सुद्धा हजारो रुपये फी देतो. हे सगळं मी जाता जाता सांगतो आहे, लक्षात ठेवा, हे विसरू नका. भले मोठे फलक देऊन आयुष्य यशस्वी बनवण्याचा काय अभ्यासवर्ग असं नसतं हो. त्याच्या पाठीमागे एक मातृधारा, एक पितृधारा लागते.
वर्ग तर कराच, पण तिथे काय शिकवलं हे जमनाबाई या गोपाळला खाजगीमध्ये पुन्हा पुन्हा आठवण करून दे. असं वागायचं आहे, असं बोलायचं आहे, असं करायचं. असं सयाजीराव स्वभावाने अत्यंत शांत. एकही युद्ध नाही, एकही हाणामारी नाही, कसला डावपीस नाही. एक डाव त्यांनी उत्तम केला, तो म्हणजे इंग्रजांच्या वाढत्या साम्राज्याचा अंदाज घेऊन इंग्रजांची पंगा नाही घेतला, इंग्रजांची मैत्री केली. पण ही इंग्रजांची मैत्री आपलं संस्थान खालसावू नये या भीतीने नव्हती. तर ते असं म्हणत की इंग्रजांच्यासाठी जेवढं करणं शक्य आहे तेवढं मला करायचं आहे, पण त्याच वेळेला भारतीय स्वातंत्र्य उपक्रमामध्ये मला जितकं सहभागी होता येईल तितकं व्हायचं आहे. हा शांत स्वभावाचा एक भाग कसा आहे. नुसता शांत स्वभाव होता का, तर असं नाही. ते जे काही करत होते त्याच्यावर नापसंती होती, कुटुंबात तर असतेच असते. ज्यांचे स्वार्थ दुखावले गेले त्यांच्यामध्ये जास्त असते. पण ज्यांना परिवर्तन नको आहे, सुधारणा नको आहे, त्यांना असं वाटतं की नाही हे चुकीचं चाललंय, मग ते टीका करत. एकतर वय लहान होतं, टीका करणारी माणसं मोठ्या वयाची होती, अनुभवही खूप होता. आणि असं सगळं असताना सर्वात उपयोगी पडलं काय सयाजीरावांना, त्यांचा शांत स्वभाव. मला मोठी विलक्षण गोष्ट वाटते. खरं तर निरंकुश सत्ता आहे. आपल्या विरुद्ध कोण बोलतंय त्याला राज्याबाहेर हकलून नेण्यापासून तुरुंगात टाकण्यापर्यंत सगळं ते करू शकत होते. पण संपूर्ण 64 वर्षाच्या राज्यकारभारामध्ये आपल्या विरुद्ध कोणी बोलतंय म्हणून सयाजीरावने कोणालाही कसलाही त्रास दिला नाही. त्यांचे निकटवर्ती त्याला म्हणायचे की अमुक अमुक असं बोलतात तर तुम्हाला प्रत्युत्तर तर द्यावंच लागेल. सयाजीराव सांगायचे की मी प्रत्युत्तर देणार नाही. कोणीही टीका करून टीकेला उत्तर द्यायचं. टीकेला उत्तर दिलं तर काय होतं, अधिक अधिक प्रदूषण पसरत जातं. सयाजीराव इतके चतुर होते की टीकेला उत्तर देत नव्हते, मात्र जे ठरवलं आहे त्याची अंमलबजावणी करण्यात ते मागं पुढं बघत नव्हते. कदाचित गुजरातच्या मातीचा हा गुण असेल, मला माहीत नाही. पण टीकाकारांनी कितीही टीका केली तर तिकडे लक्ष द्यायचं नाही, आपलं धोरण राबवत राहायचं. सयाजीराव याच्यामध्ये पूर्णपणे यशस्वी झालेले होते. त्यांच्या या शांतपणामुळं त्यांच्या व्यक्तित्वात आणखीन एक विलक्षण गुण आला होता, जो त्या काळातल्या संस्थानिकांमध्ये क्वचितच कुठे आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजे परफेक्ट प्लॅनिंग. किती नेमकं नियोजन असावं, बारीक सारीक गोष्टी. मला तर अनेकदा सयाजीरावांचं चरित्र वाचताना छत्रपतींची आठवण येते. छोट्या छोट्या गोष्टींची सूचना, त्या छत्रपतींच्या पत्रांकडे आता आपण जाऊया नको, पण शिवाजी महाराजांनी जशा बारीक बारीक सूचना आपल्या कारभाराने दिला तसं नियोजन. आणि हे नियोजन केवळ सूचना देण्यापुरतं नाही, तर सयाजीराव त्याची टिपणं काढत आणि या सगळ्या टिपणांचा विचार करून ते वेगवेगळ्या खात्याचं नियोजन करत. सामान्यतः नियोजन करणारा माणूस नियोजन करतो आणि सूत्र दुसऱ्याकडे सोपवतो. त्याला असं वाटतं की आता हे सगळं होणार. पण सयाजीरावांचं होतं असं की ते नियोजन करत त्या नियोजनाला नीट पार पाडू शकणाऱ्या माणसांचा निवड करत, त्या माणसांचंही परत निरीक्षण करत. आणि जेव्हा त्यांना कळेल की हा माणूस 100% या गोष्टीसाठी उपयुक्त आहे, तेव्हा कोणाच्याही मर्जी गैरमर्जीचा विचार न करता त्याच्या हातामध्ये ते सगळी सूत्र सोपवत आणि त्याची नेमणूक करून तो परिणाम येतोय की नाही हे बघत असत. 3 गोष्टी सयाजीरावांच्या मी सांगतो. एक संस्थानिक असे नव्हते त्या काळात, बरेचसे खाऊन पिऊन मजा करणारेच होते. परफेक्ट प्लॅनिंग, इन डेप्थ ऑब्झर्वेशन, परफेक्ट सिलेक्शन आणि परफेक्ट ॲप्लिकेशन. एका नेत्याला आवश्यक असणारे हे सगळे गुण सयाजीरावांच्या व्यक्तिमत्वामध्ये ओतप्रोत भरलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आलेली पुढची सगळी माणसं त्यांनी अशी पारखून घेतल्यामुळं कोणी आपल्याला फसवलं, कोणी धोका दिला असं त्यांच्या मनामध्ये येण्याची शक्यता नव्हती. तसं कोणीही झालं नाही. एक प्रसंग आहे, ते विद्यार्थ्यांसाठी खूप शिष्यवृत्त्या ते
तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही परदेशी जाण्यासाठी सयाजीरावांनी त्यांना आर्थिक मदत शिष्यवृत्ती दिली होती. आणि अट अशी होती महाराजांची की शिष्यवृत्ती घेऊन शिकून विदेशातून तुम्ही परत या तेव्हा संस्थानामध्ये काही वर्ष काम केलं पाहिजे, कारण का तुमच्या तिकडच्या ज्ञानाचा अनुभवाचा आम्हाला उपयोग झाला पाहिजे आमच्या संस्थानात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसे आले, संस्थानामध्ये रुजू झाले. पण त्या काळाचा जमाना थोडा विचित्र होता. बाबासाहेबांना तिथे सोबतीने काम करणाऱ्या लोकांचे अनुभव चांगले नाही. एक तर हे अस्पृश्य समाजाचे आहेत असं त्या काळात म्हटलं जायचं. मग त्यांच्या हाताखाली त्यांच्याबरोबर त्यांच्या शेजारी बसून काम कसं करायचं असला एक विकृत विचार काही जणांच्या मनामध्ये होता. आणि बाबासाहेबांच्यासारख्या स्वाभिमानी माणसाला ते सहन होणं शक्य नव्हतं. त्यामुळे ती 5 वर्षाची 7 वर्षाची जी काही अट होती ती बाबासाहेबांनी पाळू शकले नाही. त्यांनी महाराजांना सगळं समजावून सांगितलं आणि ते म्हणाले की मी मुंबईला जातो. खरं बघायला गेलं तर ही अट मोडली या एका मुद्द्यावर. आणि बाबासाहेबांच्यासारखा विलक्षण बुद्धिमान कर्तृत्ववान माणूस आपल्यासोबत राहिला नाही, अट मोडून गेला, याची बोच महाराजांच्या मनामध्ये कायम राहायला पाहिजे होती. काही लोक तसं बोलू नाही दाखवत की त्यांनी नियम नाही पाळला, अट नाही पाळली. पण सयाजीराव म्हणत की मला माहिती आहे तो माणूस किती मोलाचा आहे, तो किती मोठा आहे. तो माझ्यासोबत आपल्या संस्थानात जरी नाही राहिला तर तो जिथे जाईल तिथे समाजाच्या उद्धाराचंच काम करेल. त्यामुळं माझ्या मनात त्यांच्याविषयी थोडीसुद्धा कटुता नाही, फार मोठं मन लागतं. लग्नाला बोलवलं आणि आपण गेलो आणि आपल्याकडे बघितलं नाही यजमानाने, ज्यांनी बोलवलं त्याने, तर आपल्या मनात आयुष्यभर ती अडी राहते की एवढं बोलवलं आम्ही गेलो पण यासुद्धा मनात आहे. सयाजीराव मला इथे मोठे वाटतात. आणि आज मी संस्थानिक होऊ शकत नाही, सम्राट होऊ शकत नाही, पण इतका उदार मनस्क होऊ शकतो की नाही की एखाद्याने माझ्या बाबतीमध्ये माझ्या इच्छेप्रमाणे नाही केलं, मी त्या माणसावर राग नाही टाकला, मी त्या माणसाबद्दल माझ्या मनात कटुता बिलकुल येऊ देणार नाही. सयाजीरावचा हा गुण नव्या पिढीमध्ये संक्रमित केला पाहिजे. आम्ही इतके इगोइस्टिक झालो की छोट्या छोट्या मानापमानाच्या कल्पनेवरून आम्ही स्नेहाचे संबंध तर तोडतोच, रक्ताची नाती सुद्धा तोडायला कमी करत नाही. हे होणार नाही. आणि असं जर झालं तर आमच्या समाजाचा ताणाबाणा उद्ध्वस्त होईल. आणि ज्या तऱ्हेच्या भयानक संकटाला आता आपण तोंड देतो आहोत त्या संकटांना आपण पुढे नाही पडू शकणार. आपण मोडून पडू, आपण उद्ध्वस्त होऊ, आपण नामशेष होऊ, आपल्या इतिहासामध्ये सुद्धा नोंद राहणार नाही, इतके आपण दलदलीत पडू. मी सयाजीरावांचा हा एक गुण माझ्यामध्ये आणि माझ्या पुढच्या पिढीमध्ये आहे की जवळच्या लोकांना क्षमा केली पाहिजे, त्यांचा पाठिंबाचा भाव लक्षात घेतला पाहिजे आणि पुढे गेला पाहिजे. सयाजीरावांचा आणखीन एक गुण मला आवडतो आणि विशेषतः सत्ताधारी असून तो गुण त्यांच्यामध्ये होता, याचं मला फार अप्रूप वाटतं. ते म्हणजे ते वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर होते. तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला आमदाराला बोलवा, 6ला कार्यक्रम म्हणा, तो झोपूनच उठतो 6:15, मग आंघोळ करेल आणि 7-7:30 आला तर वेळेत आला असं आपण म्हणायचं. आपण असे गैर गुजरे लोक आहोत की उशिरा येण्याच्या आपल्या राष्ट्रीय स्वभावाला आपण इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणतो. आम्हाला कशाचंच लाज वाटत नाही. एकही माणूस वेळेच्या बाबतीमध्ये जर कटाक्षाने ती वेळ पाळणारा नसेल तर आयुष्यामध्ये त्याचं यश हे पूर्ण होऊन जातं. सयाजीराव महाराजांच्या बाबतीमध्ये एकही प्रसंग, 1-2दा त्यांच्या वैयक्तिक जीवनातल्या दुःखाच्या प्रसंगात ते खूपच डिप्रेशनमध्ये गेले, उदास झाले होते, तेव्हा त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात जाणं बंद केलं होतं. असा एखादा दुःखाचा प्रसंग सोडला. दीर्घकाळ ते त्या व्यथेत होते, तिमिरात होते, तमसमध्ये होते, डिप्रेशनमध्ये होते. काही आठवडे तेवढा काळ सोडून दिला
मुलाचा मृत्यू, जगाच्या व्यक्तीचा मृत्यू, पत्नीचं जाणं, असे काही प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले, पण ते सोडले. अन्यथा ना त्यांनी दरबाराची वेळ चुकवली, ना सार्वजनिक जीवनातली वेळ चुकवली, ना कुठल्या गाठीभेटीत इंग्रज अधिकाऱ्यांशी भेटण्याची वेळ त्यांनी कधी चुकवली. वेळेच्या बाबतीमध्ये इतके आग्रही होते की सरकारी कार्यालय जी असतात बडोद्याची, त्यांच्या जवळपासची, तर ती कार्यालयात सुरू व्हायच्या वेळेला हातात घड्याळ घेऊन ते दारात उभं राहायचं. संस्थानिक माणूस, राजा माणूस, महाराज माणूस टाइम कीपर सारखे दारात उभं राहायचं. आणि ते दारात उभं राहायचं, उशिरा कोणी आलं की त्याला चांगली शिक्षा घालवायची. मी सम्राट आहे, मी संस्थानिक आहे, मी हे काम केलं पाहिजे का असं त्यांना वाटलं. याच्या मागची तळमळ लक्षात घे. माझ्या राज्याचं भलं करायचं असेल तर मी मूल्याधिष्ठित गोष्टींबाबत दुसऱ्यावर अवलंबून राहणार. माझ्या मुला-मुलीला नैतिक मूल्य शाळेतले शिक्षक शिकवतील यावर जे पालक अवलंबून राहिले त्यांच्या मुलांमध्ये मूल्य निर्माण होणं शक्य नाही. कारण का जर 1 किंवा 2 मुला-मुलींना आम्ही मूल्य शिकवू शकत नसू तर शाळेतल्या 500,000 मुला-मुलींना बिचारे शिक्षक काय शिकवू शकतात? तेही 30 मिनिटात दिवसभर आपल्या बरोबर असणाऱ्यांना तर आम्ही काय शिकवतो? हे घरी घेऊन जाणं कृपा करून. या प्रत्येक मूल्यांसाठी तर सयाजीराव ऐकायचे. युद्ध नाही, युद्धाच्या रम्यकथा नाही, तलवारबाजी नाही, डावपेच नाही, राजकारण नाही, पण तरी हे चरित्र का अभ्यासायचं आहे तर आमच्यामध्ये हे गुण आले पाहिजे. महाराजांची अशी एक गोष्ट लक्षात आली. जुन्या काळातल्या हे पद्धत होतं. लोड तक्के आपल्याकडे जसं मोठ्या मोठ्या पेढ्यांवरती असतात दिवाणीला बसायला, आता इथे मला बसायला तर काही अधिकारी दुपारचं जेवण झालं की वामकुक्षी थोडं लोड आहेच, जरा ढकलला, आडवं झालं की थोडं घोरायला सुरुवात. महाराजांची ही गोष्ट लक्षात आली. महाराजांनी बोलले काहीच नाही, कुणाला शिक्षा केली नाही. महाराजांनी एकच गोष्ट केली आणि तत्काळ केली. ती गोष्ट अशी केली की त्यांनी सगळ्या सरकारी कार्यालयातले गाद्यावर काढून टाकले आणि टेबल खुर्च्या आणून. साधी गोष्ट. या गोष्टीतून त्यांनी दाखवून दिलं की तुम्हाला जर पगार कामासाठी मिळतो आहे तर तुम्हाला दुपारची वेळ झोपून काढता येणार नाही. त्यावेळेतही तुम्हाला कामच करावं लागेल आणि ते काम तुम्हाला नीट करता यावं म्हणून टेबल खुर्ची दिली. आमची मुलं लोळून पुस्तक वाचतात की नाही? खूप प्रामाणिक व्हायचं आहे आपल्याला, कारण का आपल्या सर्व विनाशाची वेळ आपल्या दारावर येऊन थांबली आहे. आम्ही आज डोळे उघडले नाही, सावध झालो नाही तर आपण नामशेष होणार आहोत. माझा मुलगा लोळत अभ्यास करतो. माझा मुलगा टेबलावर असा डोकं ठेवतो आणि वाचत राहतो. मी त्याला म्हणतो का की ताट बस, अलर्ट राहा. सयाजीराव महाराजांनी सार्वजनिक कामामध्ये, सरकारी दप्तरमध्ये, ऑफिसेसमध्ये ही शिस्त आणली की तुम्हाला टेबल खुर्चीवर बसून काम करावं लागेल. आज आपल्याला ही गोष्ट फार मोलाची वाटत नाही, पण ज्या काळात महाराज याचा विचार करत होते, भूमिका काय होती. महाराजांची खूप सारी भाषणं उपलब्ध आहेत. खूप सांगायचा मोह आहे, जेवढं जमतं तेवढं सांगतो. तर ते काय म्हणत की ज्या कामाचे मला पैसे मिळतात त्या कामाचा पैशापेक्षा थोडा जास्त मोबदला मी जनतेला दिला पाहिजे. आता आपण ज्या ऑफिसमध्ये काम करतो आहोत तिथे आपली भूमिका काय? बाकीच्यांच्याकडे बघायचंच नाही, माझ्याकडे बघायचं. समजा मला या भाषणाचे पैसे मिळणार आणि मी जर वाटेल ते बोलत राहिलो किंवा या विषयाचं रहस्यच पोचवलं नाही तर मला मिळणाऱ्या पैशातला रुपया कमी नाही होणार, पण माझ्या अंतर्मनाला कळेल की मी घेतलेल्या पैशाशी इमान नाही. कोणी वक्ता, कीर्तनकार, प्रवचनकार फुकट करत नाही, त्याला विधाती मिळते, दिली पाहिजे. कारण की ती ज्ञानाची, कलेची किंमत आहे, दिली पाहिजे. पण त्याचा परतावा महाराज भाषणातून हे सांगतायत की जेवढे पैसे मला मिळत आहेत समाजाकडून त्या पैशाचा चुकता मोबदला मी दिला पाहिजे. 1
पैसुद्धा कमी नाही, पूर्णपणे दिला पाहिजे. आणि महाराजांच्या याला चरित्र म्हणलं तर वेळ पाळणं, शांत राहणं, ठरलेल्या गोष्टी करत राहणं, प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध झाली पाहिजे. हे कॅरेक्टर आहे. पर्सनॅलिटी एक वेगळी असते, कॅरेक्टर एक वेगळं असतं. असं कॅरेक्टर महाराजांच्याकडे असल्यामुळं रियासतकार सरदेसाईंनी एका ठिकाणी फार छान बघतो. ते असं म्हणाले की वर्तमान हिंदुस्थानात म्हणजे त्यावेळी 400-500 संस्थानिक एकूण नामवंत आहेत, मोठी संस्थान आहे. त्या सर्व संस्थानिकांना एकत्र करून त्यांच्या व्यक्तित्वाचा, चरित्राचा विचार केला तर खऱ्या अर्थाने त्यांना क्रांतिकारक म्हणता येईल. रियासतकार महाराजांबरोबर दीर्घकाळ राहिले, त्यामुळे ते आंखो देखा हाल सांगतात, चक्षुर्वयी सत्य सांगतात, आय विटनेस आहेत. आणि ते असं सांगतात की हे सगळे संस्थानिक कमी अधिक चांगलंच काम करतायत, पण याच्यामध्ये एकच क्रांतिकारक संस्थानिक मला दिसतो आहे आणि तो म्हणजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड. क्रांती म्हणजे काय? पुन्हा सांगतो, युद्ध नाही केलं, रक्तपात नाही झाला, चढाया नाही केल्या. ज्या अर्थाने आपल्याला संस्थानिक राजे सम्राट बघायची, ऐकायची आवड असते, तसं सयाजीरावांनी नाही केलं. पण मग सयाजीरावांची क्रांतिकारक गोष्ट काय होती तर सरदेसाई काय म्हणतात ते बघा. सयाजीरावांच्या क्रांतिकारकाच्या वृत्तीचा पहिला बिंदू हा होता की एकही क्षण ते फुकट घालवत नसत, एकही क्षण. आणि एवढंच ते म्हणत नाही, ते स्वतः प्रत्येक क्षणाचा उपयोग करत आणि इतरांनाही स्वस्थ बसू देत नाही, प्रत्येकाला कामाला लावत. याचा अर्थ लक्षात घ्या तुम्ही, जेव्हा प्रत्येक जण आपला प्रत्येक क्षण समाज कल्याणासाठी, राष्ट्र कल्याणासाठी वापरतो, तेव्हाच राष्ट्र खऱ्या अर्थाने तेजस्वी होतं, असं सयाजीराव म्हणत असत. एकही क्षण नाही वाया घालवणार नाही. क्वालिटेटिव्ह मला तो क्षण जगता आला पाहिजे. उगाच डोळ्यात पडलोय, उघडा डोळे बघानी म्हणून त्याच त्या बातम्या ऐकतोय, त्या सिरियल बघतोय. किती भारतीय माणसाला परवडणार आहे का टी व्ही बघण्यात इतका वेळ घालवून? कधीतरी आपण आपल्या मुलापतींना सांगतो का की तुमचा स्क्रीन टाईम किती आहे? मी पुन्हा पुन्हा सांगतो, मला नुसता इतिहास सांगण्यात काही रस नाही. मी शाहीर नाही, मी जागल्या आहे. मी रात्री गस्त घालणारा रामोशी आहे. झोपू द्यायचं नाही हे माझं काम आहे. भारतातला सरासरी तरुण 5 तास मोबाईलवर खर्च करतो. कशा पद्धतीनं समजावून सांगायचं आहे? आपल्याला ही चैन परवडणार नाही. आपण नेस्तनाबूत व्हायला लागलो. कोणकोणत्या वयात आपली मुलं या गोष्टी करतायत, त्याचे परिणाम काय होत आहेत आपण सगळ्या देशभर बघतो. एका बाजूने आपल्या मुली गुणवान करत असताना दुसऱ्या बाजूने असुरक्षित आहे. याचं एक कारण सोशल मीडियातून त्यांच्या डोक्यातली घाण बनली जाते. त्यांना कधीतरी सांगितलं पाहिजे, मोबाईल आवश्यक आहे, कॉम्प्युटर आवश्यक आहे, इंटरनेट आवश्यक आहे, OTT प्लॅटफॉर्म आवश्यक नाही. कारण का तो देशद्रोह्यांच्या हातात आहे. त्यामुळे ते जे अशाच गोष्टी दाखवतात की ज्यामुळे आपल्या मुलांचं चरित्र बिघडेल. आणि चरित्र बिघडेल याचा अर्थ तसा की त्यांना एका आभासी जगामध्ये कायम गुंगून ठेवलं जात आहे. महाराज असं म्हणत सयाजीराव, एक एक क्षणाचा गुणवत्तापूर्वक वापर करायला समाज जेव्हा सिद्ध होतो तेव्हा राष्ट्राची उन्नती होते. बडोदा संस्थांची नाही, राष्ट्राची. हे राष्ट्र तुमच्या माझ्या जीवनात कुठे आहे सध्या? मी सटाण्याच्या रस्त्यावरती थुंकतो तेव्हा राष्ट्र कुठे असते? रस्त्यावरच्या खड्ड्यात साठलेल्या पाण्यातून माझी कार किंवा बाईक नेताना पाणी शेजाऱ्याच्या अंगावर उडू शकतं याची मला जाणीव होत नाही. राष्ट्र कुठे असतं? या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन जातो. सयाजीरावचं चरित्र हे सांगायचं. आणि म्हणून सयाजीरावने सर्वाधिक भर कशावर दिला तर शिक्षण. ज्ञाना इतकं उत्तम अमृत दुसरं कुठलं नाही. समाज शिकला पाहिजे.
कारण का ज्या अनेक चुकीच्या गोष्टी समाजामध्ये आहेत, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक अनेक क्षेत्रामध्ये, त्या जर दुरुस्त करायच्या असतील तर समाजामध्ये कायदे कठोर करून नुसतं चालणार नाही. कायदे तर केलेच पाहिजे. लिखित स्वरूपाचं संविधान आणि कायदे करणारा हा राजा आहे. पहिला संविधान ज्याने लिहून काढलं असा जो राजा आहे, हुकुमनामे आहे ते, तो राजा असं म्हणतोय की हे सगळं तर ठीक आहे धाक दाखवायला, पण माणूस आतून बदलायचा असेल तर त्याला शिकवलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे. महाराज जेव्हा राज्याभिषेक झाला त्यांचा, त्यावेळेला शिक्षणासाठी संस्थान जो खर्च करत होता त्या खर्चाचे आकडे तपशील आहे. मग प्राथमिक शिक्षणासाठी किती होत होता, प्रौढ शिक्षणासाठी किती होता, पण आकडेवारी करता जायला नको. ग्रॉसली इतकं समजून घ्या, महाराजांनी शिक्षणाचा विचार सुरू केल्यानंतर आजपर्यंत होत असलेल्या शैक्षणिक खर्चामध्ये 2.5 पटांनी त्यांनी वाढ केली. बजेटरी प्रोव्हिजन झालं म्हणतात 2.5 पट. आणि ते असं म्हणाले की मला शिकवायचं आहे, मला कितीही खर्च येऊ द्या यासाठी, मी इतर गोष्टींमधला खर्च कमी करेन, पण मी लोकांना शिकवेन. आणि हे शिक्षण देत असताना महाराजांचं वेगळे पडतं. शिक्षण तर अनेकांनी दिलं, अनेकांनी घेतलं. महाराज असं म्हणत की मला दोष निवारण करणारं शिक्षण द्यायचं, नुसते कारकून तयार करणारं शिक्षण मला नको आहे. मला त्या माणसातल्या व्यक्तित्वातले दोष निर्माण दूर करायचेच आहे, त्याच्या चरित्र घडणीत असलेल्या बाधा दूर करायच्या आहेत आणि संपूर्णपणाने एक परिपक्व व्यक्तिमत्व निर्माण करणारं शिक्षण मला द्यायचं. आम्ही कोणत्या शिक्षणामध्ये आमच्या मुलाला काढलं, सुटायचं नाही, हे ऐकावंच लागेल. आम्हाला असं वाटतं की IIT मध्ये ऍडमिशन, IIT मधून बाहेर पडलेले लोक किती गुन्हेगारी असतात हे तुम्ही पाहिले दिल्ली. या शिक्षणाला काय उपयोग आहे? कायदा, माहितीचा कायदा, त्या माहितीच्या कायद्यापासून केजरीवालने आंदोलन सुरू केलं आणि त्यामुळे त्याला कळालं की या माहितीच्या कायद्याच्या आपण जाळ्यात सापडायचं नसेल तर मुख्यमंत्री व्हायचं, पण कोणतीही पोर्टफोलिओ आपल्याकडे घ्यायची नाही, कुठेही सही नाही. काय झालं ज्ञानाचा उपयोग, काय झालं शिक्षणाचा उपयोग, काय झालं सामाजिक आंदोलनाचा उपयोग? महाराजांना हे माहिती होतं. मला आश्चर्य वाटतं की ह्या माणसाने किती विचार केला. लौकिक शिक्षण त्यांचं किती झालं, पण संस्कारातून माणूस कसा घडतो. आणि त्यांनी ठरवलं की मला नागरिक असे निर्माण करायचे की ज्यांच्यामध्ये दोष नसेल. तो दोष शिक्षण पद्धतीत सुद्धा नसेल. केवळ परकीयांचे गोडवे गाणारं शिक्षण मला द्यायचं नाही, तर भारतीय संस्कृतीची माहिती पण माझ्या नागरिकांना, मुलांना मिळाली पाहिजे. बघा, समग्र राष्ट्र, तोच माणूस अजरामर होतो ज्याच्या डोळ्यासमोर राष्ट्र, ज्याच्या डोळ्यासमोर स्वतःचं सुख आहे. तो माणूस कधीही अविस्मरणीय काम करू शकत नाही. जो आपल्या कुटुंबाचाच फक्त विचार करतो तो कधीही अमर होऊ शकत नाही. महाराज अमर अशासाठी आहे की त्यांनी हे सगळं लक्षात घेतलं होतं. शिक्षणाबरोबर जी शाळा कॉलेजेसमध्ये येऊ शकत नाही किंवा ज्यांचं शिक्षण पूर्ण झालंय त्यांनाही मोकळं सोडायचं नाही, त्यांना वाचनाचं व्यसन लावलं पाहिजे. डॉक्टर साहेब रागवतील म्हणून मी पुढचा प्रयोग करत नाही. तुमच्यापैकी आठवड्याला एक पुस्तक वाचून पूर्ण करणारे किती जण हात वर करा, असं मी म्हणणार होतो. मी म्हणणार नाही, मला माहिती आहे. आठवड्याला एक पुस्तक. आता आई वडील जर पुस्तक वाचत नसतील, मुलं पुस्तक कशी वाचतात? आणि जो पुस्तकं वाचत नाही त्याच्या प्रज्ञेच्या कक्षा विकसित होऊ शकत नाही. मी माझ्या आयुष्यात सगळे अनुभव घेऊ शकत नाही. गिर्यारोहणाचा अनुभव मी घेऊ शकत नाही. समुद्रामध्ये साधं होडकं घेऊन प्रवास करायचा अनुभव घेऊ शकत नाही. मॅन वर्सेस वाईल्ड मधले जीवावर बेतणारी धाडसं मी करू शकत नाही. पण मी असं करणाऱ्या लोकांची चरित्र वाचू शकतो आणि मी त्यातून शिकू शकतो काय करायचं आहे. महाराजांना हे कळालं होतं की माणूस शिकला की पूर्ण नाही झाला, तो सतत विद्यार्थी राहायचा असेल तर त्याला वाचायला लावलं पाहिजे. याला आजच्या भाषेमध्ये काय म्हणतात?
माझ्या व्यक्तित्वात रोज मूल्यवर्धन झालं पाहिजे, कायचं नाही, व्हॅल्यू ॲडिशन झाली. माझं कालच्यापेक्षा मी आज थोडा छान आहे. महाराजांनी ते केलं. गावोगावी त्यांनी ग्रंथालय वाचनालय उभी केली. एवढ्याने नाही समाधान नाही. ग्रंथालयामधला तज्ज्ञ असा एक ब्रिटिश माणूस तज्ज्ञ आहे, त्याला ग्रंथालय एक अर्ज केला. शासनाने ग्रंथालयाची परवानगी दिली. आमच्या खेड्यात वाचनालय सुरू झालं. आमदाराच्या हातनबोटावरची तिकडी पण कापली. असं नाही. खरी वाचनालय शास्त्रीय पद्धतीने कशी असावी, डिपार्टमेंटल स्टोअर जसं उभं केलं जातं त्याच्यामध्ये नको असलेल्या गोष्टी पहिल्यांदा डिस्प्ले केल्या जातात. कारण जर त्या खरेदी केल्या की मग आवश्यक असणाऱ्या गोष्टी तर घेतल्या जातात, त्याचा धंदा वाढतो. तसं वाचनालयात सुद्धा लोकांना खेळवून कसं ठेवायचं, त्यांना कोणत्या पुस्तकाकडे आकर्षित करून द्यायचं. तुम्ही मुंबईला कधी जाल तर एशियाटिक लायब्ररी जरूर जाऊन बघा. आपण राणीचा बाग बघतो, बूट हाऊस बघतो, चौपाटीवर जातो. सगळं एशियाटिक लायब्ररी आपल्यापैकी कोणी कोणी पाहिली आहे. हातवर करायचं नाही पण आपण जात नाही. नेहरू सायन्स सेंटरला आपल्या मुलाला कोण कोण घेऊन जातं. महाराज तळमळत होते तुमच्या हाकेच्या अंतरावर वाचणार. आणि मग एक ब्रिटिश माणूस त्यासाठी बोलवला आणि पूर्ण पगारी 10 वर्ष त्याला आपल्या दरबारी ठेवून घेतला आणि सगळ्या बडोदा संस्थानामध्ये ग्रंथालय वाचनालय केलं. असं वाचन करून वाटणारं सत्ताधारी दाखवलं. पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण इतकं वाचन करणारा दुसरा कोणी मला राजकारणी दिसला नाही, सत्ताकारणी दिसला नाही. किती वाचा. सयाजीराव तसे होते. वाचन प्रेम लोकांसाठी नव्हतं त्यांचं, ते स्वतःही खूप मार्मिक पद्धतीने वाचन करत होते. सरदेसाईंनी लिहिलं, गोत्रेंचं पण चरित्र आहे, त्यातही त्यांनी लिहिलं की महाराज वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं वाचत. केवळ कादंबऱ्या कथा नाही, त्याही अधूनमधून वाचाव्या. पण मूलभूत विचार देणारी पुस्तकं महाराज वाचत. नुसती वाचत असं नाही तर त्याची टिपणं काढत. महाराजांची अशी टिपणाची टिपणं उपलब्ध आहे आणि त्या विषयातल्या तज्ज्ञ माणसाबरोबर चर्चा करत. वाचन म्हणजे 3 अंगाचं वाचन असतं. वाचन, टिपण आणि चर्चा. आम्ही वाचतच नाही, टिपणं काढायचा विषय चर्चा करण्याची शक्यता. त्यामुळं अनेक विषयामध्ये समोर काय चाललंय आपल्याला कळतच नाही. हे आपल्या विनाशाचं कारण आहे. महाराज वाचनासाठी आग्रही असत. प्राथमिक शिक्षण नुसतं सक्तीचं केलं नाही, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं. आज आपण शिक्षणाविषयी इतकं बोलतो आहोत. महाराजांना माहिती होतं की समाज आणि हा देशातला पहिला प्रयोग होता मोफत आणि सक्तीचं शिक्षण. अजून देशात हा विचार इंग्रजांच्याही मनात अजून आला नव्हता. तेव्हा सयाजीराव सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण आपल्या संस्थानामध्ये लागू करत होते. मला म्हणायचं द्रष्टा की माझ्या प्रजेला कसं घडवायचं. आता एक्झॅक्ट उलट वागतोय आपण. जितकं महागडं तितकं चांगलं शिक्षण असं आपल्या डोक्यामध्ये भरलं गेलं. आणि कोणी भरलं तर ज्या तगड्या पैशावाल्यांच्या शिक्षण संस्था आहेत त्यांनी भरलं. त्याचा परिणाम काय होतो. IAS IPS व्हायसाठी दिल्लीमध्ये लाखो रुपये खर्च करून मुलं शिकायला जातात आणि कोंडवल्यासारखं तळघरामध्ये त्यांना अभ्यासाला बसवलं जातं की 1 महिन्याची पाईपलाईन तुंबली तर 5-6 जण बुडून पडतात. आमचे आईबाप तरी तिथेच राहतात. आम्हाला असं वाटतं कोटामध्ये शिकलं की तिथे माता सरस्वतीने इंटेलेक्च्युअल लोकांचा एक कोटा मंजूर केला. काही नाही आहे. कोट्यात सुद्धा गोटा खूप आहे. कुठे शिकले फुले, कुठे शिकले आंबेडकर, कुठे शिकले विठ्ठलरामजी शिंदे, कुठे शिकले आपल्या देशात सगळी झालेली मोठी माणसं नगरपालिकेच्या शाळेत. महाराजांनी शाळेतल्या शिक्षणाचा दर्जा सुधारला, शिक्षण मोफत केलं, शिक्षण सक्तीचं केलं आणि त्यामुळं बडोदा संस्थानामध्ये साक्षरतेचा दर भारतातल्या इतर कोणत्याही संस्थानापेक्षा जास्त होता. दृष्टिकोन म्हणजे काय. आम्हाला आमच्या मुलांना 2.5 लाख रुपये फी, हेच कौतुक.
2.5 लाख रुपये फी तुमच्या मुलाच्या 10वी 11वी साठी तुम्ही भरू शकता. याचा अर्थ गरजेपेक्षा जास्त पैसा तुमच्याकडे येतो. किंवा जबाबदारी टाळण्यासाठी तुम्ही विद्या विकत घ्यायला उत्सुक आहात. तुमच्या आयुष्यात यश येण्याची शक्यता 0 आहे. सगळी वाक्य लिहून घ्या तुम्ही आणि येत्या 10 वर्षात तुम्हाला या सगळ्याची फळं दिसणार जर आपण डोळे उघडले नाही तर. सयाजीरावांचं चरित्र सांगतं, सक्तीचं संस्कारक्षम प्राथमिक शिक्षण प्रत्येकाचा हक्क असला. मग केवळ प्राथमिकच नाही, माध्यमिक शिक्षण त्यांनी दिलं, उच्च माध्यमिक शिक्षण दिलं. उच्च माध्यमिक शिक्षण देत असतानाही त्यांच्या लक्षात आलं की पुस्तकातले किडे निर्माण करून चालणार नाही, उपजीविकेसाठी दिलं पाहिजे, स्किल डेव्हलपमेंट केलं पाहिजे. स्टार्टअपचा विचार त्यांचा. लक्षात घ्या तुम्ही कुठून येत असतात ते विचार. ते असं म्हणाले की मला औद्योगिक शिक्षण दिलं पाहिजे आणि केवळ पुरुष शिकून शहाणे झाले, ते उद्यमशील झाले तर माझा एकच हात मोठा होईल, दुसरा हात तसाच राहील. म्हणून स्त्रियांनी घराबाहेर पडून शिक्षण घेतलं. तुम्ही बाजारामध्ये फिरता तेव्हा न शिकलेली भाजी विकणारी बाई आणि शिकलेली भाजी विकत घेणारी बाई या दोघांच्या संवादामधलं अज्ञानी कोण आहे हे तुम्ही शोधून घ्या. तुमच्या लक्षात येतं की शिकलेल्या बाईकडे महागडी पर्स आहे, पिशवी ठेवायला जी भाजी ठेवायला जी पिशवी आहे ती पण किमती आहे, म्हणून व्यवहारात ते अर्थ नाही. मी कित्येक मुली तर बाजारामध्ये बघतो, जेव्हा म्हणजे मुली बघायला मी बाजारात जात नाही, मी जातो बाजारात तेव्हा मला माझ्या नातीच्या सोन्याच्या मुलीच्या वयाच्या मुली दिसतात ना, ते काम म्हणतात, भैया ये कौन सी सब्जी है, ये कौन सी सब्जी है. तो म्हणतो ये दिमागी सब्जी है. ती म्हणते दिमागी सब्जी पाव देतो, मी पाव किलो दे. तिला कळतच नाही की हा भोपळा आहे आणि दिमागी सब्जी म्हणतोय. तुला माहितीच नाही की कद्दू आहे की लौकी आहे, काय माहितीच नाही. कमी जातात अशा मुली, पण ज्या जातात त्यांना व्यावहारिक ज्ञान नाही. महाराजांनी हे पाहिलं की मला मुलींना शिकवायचं आहे, स्त्री शिक्षण द्यायचं आहे, पण हे शिक्षण देत असताना मला त्यांना व्यवहार चतुर बनवायचं. विलक्षण दृष्टी क्रांतिकारक खूप असू शकतात, पण अशी सकारात्मक पूर्ण नियोजन करून क्रांती करणारा क्रांतिपुरुष म्हणजे सयाजीराव महाराज. त्यांनी इंग्रजी शिक्षण तर दिलं स्त्री पुरुष दोघांनाही, उद्योग शिक्षण दिलं स्त्री पुरुष दोघांनाही, नर्सिंग मुलींसाठी त्यांनी विशेष व्यवस्था करून शिकवली, पुरुषांनाही पॅरामेडिकल शिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि हे सगळं देत असताना त्यांच्या लक्षात आलं की मी इंग्रजी शिक्षण या मुलांना दिलं पाहिजे, कारण का त्यामुळे त्यांना विविध विषय कळतील, पण मी संस्कृत शिकवायचा आग्रही धरला पाहिजे. स्कोरिंग म्हणून 10वीला मुलाला संस्कृत घेणारे आईबाप आपल्या मुलाला सुसंस्कृत बनवू शकत नाही. संस्कृत आलं पाहिजे, कारण का त्यामुळं विचार करण्याचं एक अनुशासन मिळतं. मी म्हणत नाही, पाश्चात्य जगातले थोर शिक्षण व्यवस्था तज्ञ म्हणायला लागलेले आहे की संस्कृत भाषा जो शिकतो, जो संस्कृत पाठ करतो, म्हणजे वाचन करतो, स्तोत्र मंत्र आहे, धार्मिक विषय सोडून द्या, पण जो संस्कृत महाकाव्य आहे, संस्कृत नाटक आहे, संस्कृत साहित्य आहे, त्याचं वाचन करतो, त्याच्या प्रज्ञेचा सर्वांगीण विकास होतो, सर्व कक्षा प्रज्वलित होतात. एवढंच नाही तर या शिक्षण तज्ञांनी असं म्हटलंय, सयाजीरावांचं घडते पण लक्षात घ्या की संस्कृतची जी अल्फाबेट आहे, वर्णमाला क ख ग घ, याच्या इतकी शास्त्रीय, नैसर्गिक आणि सर्व बाजूनं विचार केलेली विज्ञाननिष्ठ वर्णमाला जगात दुसरी नाही. ABCD नाही, क ख ग घ. मग त्यात कंठव्य कुठलं, तालव्य कुठलं, दंत कुठलं, ओष्ठ कुठलं, हृदयातून येणारा स्वर कुठला. मी व्याकरणात तास घेत नाही, पण हे सगळं लक्षात घेऊन सयाजीराव काय म्हणतात बघा, इंग्रजी आलं पाहिजे पण संस्कृत त्याच्या बरोबरीने आलं पाहिजे, कारण का जो संस्कृतमध्ये तयार होतो त्याचं गणित सुधारतं,
त्याची वाणी सुधारते, त्याचा विचार करण्याचं अनुशासन होतं. आणि आता तर असं म्हटलं जायला लागलेलं आहे की कितीतरी असे न लक्षात येणारे आपल्या शरीरांतर्गत अवयवांचं वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये जे मेडिकल प्रॉब्लेम निर्माण होत आहे, माझ्या वयात येणाऱ्या मुलींच्यासाठी विशेष तत्वांमध्ये की त्यांच्यामधल्या हॉर्मोनल चेंजेसमध्ये जे प्रॉब्लेम येतात त्यांना संतुलित करण्याचं काम संस्कृत स्तोत्र करतात. महाराज 60-70 वर्षापूर्वी 80 वर्षापूर्वी संस्कृतचा आग्रह झाला. उद्देश काय? महाराजांचं वाक्य सांगतो जसाच्या तसं. महाराज असं म्हणत, उन्नत राष्ट्र निर्मितीसाठी सर्वांगीण परिपूर्ण शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि सर्वांगीण परिपूर्णतेमध्ये हे सगळं येतं. तंत्र, मंत्र, यंत्र तिन्हीचंही शिक्षण मी त्याला दिलं पाहिजे. आणि नुसतं म्हणून थांबले नाही तर त्यांनी त्याच्यासाठीच्या सुविधा उपलब्ध केल्या. वंडरफुल बसण्यात एक माणूस विचार करतोय, त्याचं ॲप्लिकेशन करतोय आणि त्याच्यासाठी सगळे रिसोर्सेस निर्माण करून देतो. कलाभवन म्हणून एक संस्था आहे आम्ही बडोद्यामध्ये, ती उभी केली महाराजांनी. नाव काय दिलं? कलाभवन. आणि शिकवलं काय? औद्योगिक शिक्षण. द्रष्टीपण म्हणतात ना ते हे स्वतःच्या आजीचं, वडिलांचं, आजोबाचं नाव घेऊन संस्था काढायच्या आणि आत काही वाटतं ते शिकवायचं असं नाही. कलाभवन म्हणजे ते असं म्हणा, दो इट इज इंडस्ट्रियल एज्युकेशन, इट इज फुल ऑफ अन आर्ट. कला ही उद्यमशीलता ही पण कला आहे. काय विचारायचं त्या माणसाचं. आणि कलाभवनाबरोबर त्याने आणखीन एक गोष्ट केली, प्राच्य विद्यापीठ मंदिर स्थापन केलं. एका बाजूने औद्योगिक, एका बाजूने इंग्रजी, एका बाजूने प्राच्य विद्या मंदिर. कशासाठी? तर संस्कृत ग्रंथांचं संशोधन झालं पाहिजे, संस्कृतमध्ये ग्रंथनिर्मिती झाली पाहिजे, त्या ग्रंथांचं जे रहस्य आहे ते सामान्य माणसापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि यासाठी मला एक इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करायचं आहे म्हणून त्यांनी ते केलं. स्त्री हा त्यांच्या आग्रहाचा विषय आहे. ते म्हणाले की मी 50% माझी प्रजा ज्ञानापासून वंचित ठेवू इच्छित नाही. अजूनही आम्ही कंठशोध करतो की स्त्रीला शिक्षण दिलं पाहिजे, पण आम्ही स्त्रीला कोणतं शिक्षण देतो? महाराजांच्या लक्षात आलं की स्त्री कितीही शिकली तरी तिला स्वावलंबी बनवायचं असेल तर लौकिक शिक्षणाबरोबर तिला सांसारिक शिक्षण पण दिलं पाहिजे. चला तुम्ही पुणे, मुंबई, बेंगलोर शिकलेल्या मुलींचे संसार तुम्हाला दाखवतो. घरी स्वयंपाक होत नाही, नवरा बायको दोघांनी केलं पाहिजे ना, वेळ पडेल. ऑनलाईन बोलवलं जातं. ऑनलाईन बोलवलं गेल्याचे परिणाम काय होत आहे? तर शरीर रोगग्रस्त होतं. वय वर्ष 28-19. बेंगलोरमध्ये एका नामवंत कंपनीमध्ये उच्च पदावर काम करणारा मुलगा. पगार किती? महिन्याला 1.5 कोटी रुपये. आयुष्यात तरी आपण बघू का 1.5 कोटी रुपये? बायकोची नोकरी सोडली, त्याला थकवा यायला डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर म्हणाले की तुम्ही तुमचं शुगर कंट्रोल करा, BP कंट्रोल करा. तो म्हणाला मी फिजिकली फिट आहे, मी जिममध्ये जातो, जिमचा ट्रेनर त्याला प्रोटीन खायला देत होता. त्यामुळे डोळे सगळं छान दिसतं. आजारी पडला. 30व्या वर्षी पॅरालिसिस झाला. 10 दिवस कंपनीचे सगळे लोक येऊन गेले, भेटून गेले. 15 दिवसापर्यंत मित्र येत होते. 20 दिवसानंतर कोणी बघायला तयार नाही. 1.5 कोटी मिळवणारा माणूस टॅक्स वगैरे सोडून दिला. किती घरात वस्तू भरल्या, सगळं करणं EMI वर. उत्पन्न थांबलं.
आत्महत्या करण्याची वेळ आली. कशाच्या मागे पळतोय आम्ही? किती पैसे पाहिजे? महाराज असं म्हणत की दोन्हीचं संतुलन आलं पाहिजे. शिक्षण होऊन ती स्वावलंबी झालीच पाहिजे, पण तुला सांसारिक शिक्षण पण दिलं पाहिजे. पण सांसारिक शिक्षण याचा अर्थ काय? रांधावाडा उष्टी काढा एवढंच नाही, ती स्वावलंबी होऊन संसार करू शकली पाहिजे. मग तिला शिवणकाम शिकवलं पाहिजे. किती किती अंगाने व्यक्तिमत्व विकास होईल. नुसतं शिवणकाम नाही, तिला विणकाम आलं पाहिजे. ह्यालाच हुनर म्हणतात, ह्याला स्किल डेव्हलपमेंट म्हणतात, ह्यालाच कौशल्य म्हणतात. आणि शिवणकाम आणि विणकामाची नाटक करून चेष्टा करणाऱ्या लोकांनी जेव्हा कोरोना आलं आणि मास्क पाहिजे होते आणि PDP पाहिजे होते ते पांढरे झगे, तेव्हा पुरवले कोणी? आमच्या खेड्यापाड्यातल्या शिवणकाम करणाऱ्या विणकाम करणाऱ्या बायकांनी थक्क करून टाकलं जगाला की अरे एवढं हजारो रुपये मिळवले का? तर त्यांच्याकडे स्किल होतं. स्किल डेव्हलपमेंट हा शिक्षणाचा भाग असला पाहिजे. महाराजांनाही लक्षात आलं, त्यांनी ते केलं. पाकशास्त्र शिकवलं की तुम्हाला स्वयंपाकही उत्तम करता आला. कोंड्याचा मांडा ही आपण गरिबीशी जोडलेली मान. पण आता मिलेट्सचा जमाना आल्यावर लोकांच्या लक्षात आलं की जे आपण फेकून देत होतो तेच खरं खायच्या लायकीचं होतं, आणि जे आपण खात होतो ते जनावरांना सुद्धा घालण्याच्या लायकीचं. आता श्रीधान्य, त्याला नाव सुद्धा किती छान आहे, श्रीधान्य, मिलेट्स. आणि पाकशास्त्राचा अर्थ असा आहे की तुला चरित्र, चारित्र्य, संस्कार याला पोषक आहार कसा असला पाहिजे हे मी मुलींना शाळेत शिकवलं. मुलींना शिकवण्याचा टिफिनमध्ये काय देतो पोरांना? चिप्स, कुरकुरे, सँडविच. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माना? अशा चालीत मी असं म्हणतो, कुठे नेऊन ठेवला आपल्या पुढची पिढी? हे खाऊन जे शिकताय ना ते कसं शिकते? 5 वर्ष, 24 आहे ना, 2030ला आपण जगातून नाहीसे झालेले असू जर सावध नाही का. महाराज म्हणतात ते शिकलं पाहिजे. एवढंच नाही, शुश्रूषा हा स्त्रीचा गुण आहे. नर्सिंग त्यात ती पुढे गेली पाहिजे. आज आपण बघतो नर्सिंगमध्ये आता बदल व्हायला लागला की आमच्या खेड्यापाड्यातल्या मुली सुद्धा आता छान हॉस्पिटल्समध्ये. एरवी केरळची मक्तेदारी होती, आणि नुसती केरळची मक्तेदारी नव्हती, केरळमधल्या ख्रिश्चन बायकांची मक्तेदारी होती. मग त्या नुसत्या शुश्रूषा करत नव्हत्या, तर त्या आणखीन काय काय करत होत्या. आणखीन कानात काहीतरी सांगत होत्या, आणखीन हातात पुस्तकं देत होते. हे सगळं का केलं? आम्ही शुश्रूषेला कमी मानतो. सावध राहा. प्रत्येक गोष्टीत एक मेसेज आहे, घेऊन जा. उद्या खुलासा झाला आणि काही कळलं तर बघू, नाही तर पुढच्या वर्षी परत आहे आपल्याला वेगळे विषय करून बोलायचंच आहे. महाराज असं मला तुम्हाला हे सगळं केलं, पण हा तर झाला उगवणाऱ्या पिढीचा विचार. विधवा महिलांची अवस्था कोण सुधारेल? विधवांना शिकवलं पाहिजे. ज्या गरीब स्त्री आहेत की ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचू शकत नाही, त्यांना मी शिष्यवृत्ती देऊन शिकायला प्रवृत्त केलं पाहिजे. एवढ्यावरती ते थांबत नाही. अशा ज्या कोणी मुली शिष्यवृत्ती घेऊन शिकत आहेत आणि उच्च शिक्षणासाठी मुंबई इलाख्यात जायचं आहे, त्यांच्या मुंबईच्या शिक्षणाचा खर्च करणाऱ्या शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजे. एक सुरू केला मुद्दा की शेवटाला घेऊन जाणारा हा द्रष्टा महापुरुष, आणि मग त्या पद्धतीने त्यांनी केलं. अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या, अनेकांना परदेशी पाठवलं, अनेकांना वेगवेगळे उद्योग करण्यासाठी मदत केली. हे आहे का NES, छोटे उद्योग, लघु उद्योग, स्टार्टअप, मेक इन इंडिया, हे सगळं इथून येत आहे. आणि हे महाराज स्वतःच्या जीवनात स्वतःच्या हातून स्वतःच्या डोळ्यासमोर घडवून घेत आहे. इथलं शिक्षण पुरेसं झालं, परदेशी जायचं, परदेशी जायसाठी शिष्यवृत्ती देतो. याचं मी बाबासाहेबांना त्यांनी दिली, असं अनेकांना त्यांनी पाठवलं. पण केवळ लौकिक शिक्षणासाठी नाही, सैनिकी शिक्षणासाठी मदत केली. अनेक क्रांतिकारकांना, त्यांच्या कुटुंबांना अडचणीच्या काळात महाराज मदत करतात. अनेक क्रांतिकारकांना गुपचूप आश्रय देत होते.
महायोगी अरविंदांच्या सारख्या एका पूर्वाश्रमीतल्या आणि पुढे जाऊन पुन्हा थोर क्रांतिकारक होणाऱ्या एका विद्वान माणसाला महाराजांनी आपल्यासोबत ठेवून घेतलं, आपल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक बनवलं. का तर जगातलं जे जे उत्तम आहे ते माझ्या संस्थानात आलं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता, हट्ट होता आणि तसा ते प्रयत्न करा. महाराजांचा एक सिद्धांत होता जो आजही आपण अंमलात आणलेला नाही. महाराज म्हणत की जात, अस्पृश्यता, भेदाभेद आमच्या समाजाचा कलंक. जन्माने नाही कर्माने माणसाची जात ठरते. मी योद्धा असेल तर मी क्षत्रिय, मी ज्ञानाच्या क्षेत्रात असेल तर मी ब्राह्मण, मी जर व्यापार करत असेल तर मी वैश्य, मी जर सेवा करत असेल, सेवा म्हणजे तुम्हाला गुलामी नव्हे, सर्वांची व्यवस्था करत असेल तर मी शूद्र. मला ही अस्पृश्यता समाजातून घालवायची आहे. आजही गेलेली नाही. त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागला. घरी गेल्यावर एवढी तारीख तरी घेऊन ठेवा, 2030 मोठ्या अक्षरात घेऊन ठेवा, लास्ट डे ऑफ आवर सोसायटी 2030. जर शाळे नाही झालं तर महाराजांनी अस्पृश्यतेसाठी, अस्पृश्यता निवारणासाठी अनेक प्रकारचे उपक्रम केले. महाराजांचं वाक्य सांगा, आपला समाज कल्पक आहे, सामर्थ्यवान आहे, पण स्पृश्यास्पृश्याचा भेद आणि जातीजातीतल्या भिंतीमुळे तो ऐश्वर्यापासून दूर आहे. ऐक्य हाच आपल्या विचाराचा मंत्र. हायाच ऐक्य आमच्या आज नाही, इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदा विचार काय तो जातीचा येतो. लग्न कार्यात येतो, मी एक वेळ समजू शकतो, आलाच नाही पाहिजे, पण जात आमच्या डोक्यात इतकी प्रभावी आहे की या जातीचे पलिते हातात घेऊन तुमच्या माझ्या समाजाचं ऐक्य उद्ध्वस्त करून टाकण्यासाठी प्रयत्न चालले आहेत. आणि ते केवळ त्यांच्या सो कॉल्ड हक्कासाठी नाही चालले, तर यांना परदेशी फंडिंग आहे. महाराज त्यावेळेस ऐक्य हेच महत्त्वाचं. ते ऐक्य आम्ही नाही आणलं. 2030 आमचा संपणार. मग महाराजांनी काय केलं की ह्या अस्पृश्यता निवारण्याची, भेदाभेद निवारण्याची सुरुवात स्वतःच्या घरून केली. राजवाड्यामध्ये पंक्ती भरत, जातीनिशी बोलत बसत, आमच्या जातीची आमच्या जाती. महाराज म्हणाले की हे बंद आहे. सगळे एकत्र बसले, सगळे एकत्र जेवले. 2च पंक्ती असते, भेदच म्हणायचं असेल. कुठली? एक शाकाहारी जेवणाऱ्याची, एक मांसाहारी. ज्या ज्या महापुरुषांच्या लक्षात आलं की जातीच्या भिंती भक्कम करून हा देश उद्ध्वस्त करता येतो, त्या त्या महापुरुषांनी जाती मोडून टाकण्यासाठी प्रयत्न केले. मग रत्नागिरीला सावरकरांनी केलेली स्नेहपूर्ण असो किंवा सयाजीरावने बडोद्यामध्ये केलेली स्नेहपूर्ण असो, या पुरुषांच्या डोळ्यासमोर राष्ट्र होते. आणि जे राष्ट्राचा विचार करतात ते ऐक्याचाच विचार करतात, आणि जे देशद्रोही आहेत ते भेदाचा विचार करतात. आणि त्याच्या पाठीमागे कशी कशी कारस्थानं असतात ते वेळ मिळालं तर उद्या आपण करणार. पुढे त्याने असं केलं की हा सगळा भेद शाकाहार मांसाहारापुरता मर्यादित ठेवला, कारण तो आज आहे. मी शाकाहारी आहे तर मी मांसाहाराच्या पंक्तीत बसू शकत नाही. कोणी मांसाहारी आहे तर शाकाहाराच्या पंक्तीत तो संकोचून जाईल. सामान्यतः तेवढा भेद ठीक आहे, आणि हा समजून घेता येण्यासारखा भेद आहे. हा भेद नाहीच आहे ही व्यवस्था. पुढे जाऊन त्यांनी काय केलं तर बघा, कन्या विक्री बंद केली. त्या काळात अशी पद्धत होती, मुली विकल्या जायच्या, कन्या विक्री बंद केली. दुसरी गोष्ट त्यांनी केली, भारतामध्ये पहिल्यांदा घटस्फोटाला मान्यता दिली. मारून मुटकून अन्याय सहन करून वा आणखीन कोणत्याही कारणाने स्त्रीला व्याधी आहे, पुरुषाला व्याधी आहे तर एकत्र राहणं शक्य नाही. स्त्रीला वाटलं की वेगळं व्हावं, पुरुषाला वाटलं की वेगळं व्हावं, घटस्फोट घेतला पाहिजे. देशात पहिल्यांदा त्याविषयीचा कायदा केला. पुढची गोष्ट त्याची पुनर्विवाहाला मान्यता, पुनर्विवाहाला प्रतिष्ठा दिली. आणि बडोद्यातला पहिला पुनर्विवाह
महाराजांनी त्या मुलाच्या नातेवाईकांचा विरोध असल्यामुळं स्वतःच्या देखरेखीखाली करून घेतला. बोलेल ऐसा चालेल त्याची बंधारी भाव. इकडे समतेची गोष्ट बोलायची आणि तिकडे जातीच्या राजकारणाला खतपाणी घालायचं. त्यांचा शेवट दुर्दैवी असतो. शेवटच काय, शेवटापर्यंत जात असण्याची वाटचाल सुद्धा अत्यंत वेदनादायक असते. आपली कशी व्हायची नसेल सावध राहावं. महाराजांनी ते केलं. आणखी मिश्र विवाहाला परवानगी दिली. झालं पाहिजे जातीचे विवाह, तरच एक कोणती जात शुद्ध राहिली. निशा मिळाव्या म्हणणारे 96 मराठी, 96 सुद्धा. आम्ही कट्टर ब्राह्मण म्हणणारे ब्राह्मण सुद्धा. आम्ही फलाण्या जातीचे, फलाण्या धर्माचे, फलाण्या पंथाचे मिसाल आहे. आणि आता विश्वरचनेमध्ये नवीन इतकी सरमिसळ होणार आहे की याच्यामध्ये वैषम्य वाटण्याचं कारण नाही. किंबहुना मला असं वाटतं की मिश्र विवाह हा 2030च्या विनाशाला उतारा. आम्हाला मिश्र विवाहाला अनुमती दिली पाहिजे, लक्षात घेऊ. पण मिश्र विवाहाला अनुमती म्हणजे लव जिहादचे बळी होण्याला परवानगी नव्हे. नीट लक्षात घ्या. माझ्या धर्मसंप्रदायातल्या कोणत्याही जातीतला गुणवान मुलगा, गुणवान मुलगी, योग्य मुलगा, योग्य मुलगी त्यांच्या विवाहाला मान्यता असली पाहिजे. पण कोणी फसवून काही लबाडी करत असेल तर मेरा अब्दुल ऐसा नाही असं म्हणणाऱ्यांची प्रेतं फ्रीजमध्ये सापडतात. सावध राहायला पाहिजे. अन्यथा 2030 आता बसलं का फक्त बऱ्यापैकी वगैरे असं होणार नाही. पण होऊ नये म्हणून पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं, स्त्रीला वारसा हक्क मिळाला पाहिजे. परवापर्यंत आपण मानतो, आजही मानतो, मुलीला बापाच्या उत्पन्नामध्ये वारसा नाही. मग आपण लागल्या लवाल्या करतो, भाऊबीजे दिवशी जाऊन म्हणतो एवढी सही करण्यात आई, मग ती बिचारी इमोशनल होते, सही करते. तिचा हिस्सा तिला मिळाला पाहिजे. भले तिने स्वतःहून स्वतःच्या मर्जीने नाकार होते. पण मध्ये मी फार छान वाचलं, ती असं म्हणते की 2 लाख रुपये बापाच्या उत्पन्नातले मी घेऊन दादा कायमसाठी माझं माहेर मी तोडू इच्छित नाही, पैसे तुझ्याकडे राहू दे, मला वर्षाला तुझ्या घरी येता आलं पाहिजे, मोकळे पडा. प्रत्येकाची धारणा, पण तिला कायद्याने तो हक्क आहे हे म्हटलं पाहिजे. आणि या सगळ्या स्त्री सुधारणामध्ये विठ्ठलरामजी शिंदे, म्हणजे हे फार मोठं नाव होतं, यांचं चरित्रही समजून घेण्यासाठी त्यांना महर्षी म्हणा, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. त्यांनी अस्पृश्यांसाठी त्या काळातल्या उपेक्षित वस्त्यांमध्ये जाऊन खूप काम केलं. हा महार मराठा आहे असं म्हणायचे. मराठा होते, पण ते महार समाजाच्या उद्धारणासाठी इतकं काम करत असत, महार मराठा. आणि त्याला त्याचा अभिमान होता. आणि कोणी चैतन्य म्हणत नव्हतं, गौरवाने म्हणत होतं. अशा महर्षी विठ्ठलरामजी शिंदेने महाराजांच्या या स्त्री सुधारणावादी भूमिकेचं तोंडभरून कौतुक केलं आणि कृतज्ञता व्यक्त केली समस्त स्त्री वर्गाच्या वतीने. असे महाराज धार्मिक सुधारणामध्येही पुढे होते. त्यांनी पशुबळी बंद केलं, झाला का पशुबळी बंद? आधी खेड्यापाड्यामध्ये पशुबळी दिला जातो. तुमच्या आमच्या गावातली जे कुठले मरी आई अंक सोडून बंद झाला. बकरी ईद दिवशी रस्त्यावर रक्ताची पाठ घालतात आणि हाडा मासाचा चिखल होतो, बंद करू शकलो का? अजून मर्द जन्मालाच यायचा आहे आणि त्याच्या आधी 2030ला आपला विनाश होणार. आम्ही काहीच करू शकलो नाही. महाराज म्हणतात पशुबळी बंद झाला पाहिजे. अशा पशुबळीमुळे माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, पर्यावरणाचं नुकसान होत आहे. काय विचाराची शेत आहे. महाराज म्हणाले पशुबळी परदेश गेलं की वाटतो माणूस असं म्हणायचं. पाप आहे परदेश करून. सावरकरांनी ज्या सप्तबंद्या तोडायला सांगितल्या त्यात समुद्र उल्लंघन ही बेडी तोडा म्हणा, काही पाप लागत नाही. आपले पूर्वज जगभर लागतो.
पण मधल्या काळात अंधश्रद्धा आली, समुद्र ओलांडला की आपण बाटलं पाप मग प्रायश्चित्त द्यायचं. सयाजीराव महाराजांनी परभणी गमनाला खुली सोडली. इतकंच नाही तर ते स्वतः दरवर्षी परदेशी जातात, दरवर्षी. आणि नुसतं तिकडे सेल्फी काढायला जात नव्हते. तिथलं जे उत्तम आहे ते बडोद्यात आणत. असा राजा होणे महाराजांनी तेही केलं. ग्रहण होतं त्या दिवशी रजा असायची. ग्रहण आहे, महाराज म्हणाले की बंद आहे. असल्या अंधश्रद्धा मी चालू घेणार नाही. किती गोष्टी त्यांनी केल्या ज्या लोकांच्या गळी उतरवणं फार कठीण होतं ते सगळं त्यांनी करून दिलं. कृषीसाठी केलेलं काम, नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांनी केलेलं काम. एका अर्थाने मी नुसती अनुक्रमणिका सांगत राहिलो तरीही आपल्या लक्षात येईल की हा रट्टा पुरुष होता म्हणजे काय. पण या सगळ्या सुधारणा करत असताना माझ्या बडोद्यातल्या शेतकऱ्याला सगळं मिळालं पाहिजे. शेतीमधलं आधुनिक तंत्रज्ञान मिळालं पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटेल, सुताची पहिली गिरणी त्यांनी बडोदा कंपनी काढली. गिरणी बडोदा गिरणी नावाने होती. एवढंच नाही तर पहिला साखर कारखाना त्यांनी सुरू केला. एवढ्यावरही ते थांबले नाही तर ॲग्रिकल्चर बँक निर्माण केली की ज्यामुळे शेतकऱ्यांना सुलभ रीतीनं कर्ज मिळेल. शेतकऱ्यांनी सुधारलं पाहिजे. शेतकरी सावकारमुक्त असला पाहिजे ही त्यांची घोषणा होती. यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक शेती केली पाहिजे. त्याला उत्तम बियाणं दिलं गेलं पाहिजे. शेतकऱ्यांनी कोणते प्रयोग करावेत, कशी गोष्टीत सुधारणा करावी याच्याविषयीची व्याख्यानमाला आणि प्रदर्शनं महाराजांनी त्यांच्या राज्यात केली. एवढंच नाही तर बडोद्यातल्या शेतकऱ्यांना काश्मीरसारखं रेशीम उत्पन्न करता आलं पाहिजे यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं. एक माणूस एका वेळी किती क्षेत्रांवर लक्ष देतोय तुम्ही बघा. हे सगळं करताना जगणं वृक्ष केलं नाही. साहित्य, संगीत, नाट्य, क्रीडा, इतिहास हजारो रुपये यासाठी खर्च केले. साहित्य निर्मितीसाठी त्यांचे प्रयत्न अथक होते. राष्ट्रकथामाला नाव लक्षात ठेवा, राष्ट्रकथामाला. माझ्या सगळ्या राष्ट्राचा इतिहास पुढच्या पिढीला कळायला पाहिजे. महाराष्ट्र ग्रंथमाला, महाराष्ट्राचा इतिहास कळायला पाहिजे. हे सगळं महाराज करत स्वतःला वाचनाची आवड असल्यामुळं ग्रंथ निर्मितीसाठी त्यांनी प्रयत्न केले. 300हून अधिक टायटल्स त्यांनी प्रकाशित केले. एक संस्थानिक काय काय काम करत ते स्वतः जसं वाचायचे सगळ्यांना ते प्रेम लाभावं असं त्यांना वाटत. त्यातूनही आरोग्य, पाण्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न कसे निर्माण होतात. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे असं म्हणणारा पहिला संस्थान आहे. किती गोष्टी सांगितल्या. आज आम्ही कॉर्पोरेशनच्या पाण्याने कार धुतो. इतकं प्रोसेस केलेलं महागडं पाणी त्यांनी कपडे धुतो, खरकटी भांडी धुतो. असंच केलं 2030ला वर्षभर नक्की. आज तुम्हाला वाटेल की हा वेड्यासारखा बोलतो. हे खरं होऊ नये माझं वाक्य, आणि खरं झालं तर मात्र तुम्हाला कळेल की त्या दिवशी आपण हे नीट लक्षात घ्यायला पाहिजे. धर्मार्थ दवाखाने काढले, निःशुल्क उपचार केले, औषध पाणी सगळं तिथं दिलं जायचं, रोग निदान केलं जायचं, पॅथॉलॉजिकल टेस्ट व्हायचं त्या काळातल्या पद्धतीने. आणि हे सगळं मोफत होतं. सुंदर सुंदर वास्तू निर्माण केल्या. बडोदा हे पॅरिससारखं व्हायला पाहिजे असं त्यांना वाटायचं. सुंदर वास्तू निर्माण केली. एका छोट्या गावातला एक अशिक्षित मुलगा इतका द्रष्टा महापुरुष झाला. बडोद्याला जेव्हा पहिल्यांदा या मुलांना नेलं गेलं तेव्हा त्यांच्याबरोबरच्या दोघाही भावंडांना विचारलं, बडोद्यात तुम्ही कशासाठी आला. ती गांधर्ली तर काहीतरी बोलली, माहितीच नाही ना रीती रिवाज. गोपाळ जेव्हा जमनाबाईंच्या समोर उभे राहिला तेव्हा जमनाबाईंनी विचारलं, बाळा तू बडोद्यात कशासाठी आला. गोपाळने उत्तर दिलं, राजा होण्यासाठी आला. काय कॉन्फिडन्स आहे. नवीन आलेल्या पाहुण्यासमोर आपल्या घरातल्या मुलाला 5 मिनिटं गप्पा मारायला सांगा. हे जे तुमचं
मेडल मिळवून पर्सेंटेज आणून तर म्हणजे कौतुक आहे, ते आपल्या घरी ठीक आहे. व्यवहारात आपल्या घरातल्या मुलाला नवीन माणसाबरोबर 4 वाक्य बोलता येत नाही, आणि हा खेड्यातला पोरगा जो शाळेचं तोंड कधी बघितलं ना, म्हणाला मी राजा व्हायसाठी आलो. जमनाबाई म्हणाला दिस इज स्पिरिट, याला घेतलं. काय काय शिकवलं घरी. वडिलांनी सुद्धा रस्त्यावरती जात होते, एक वडू आला, मारलेला होता तो पोळ, आणि छोट्या गोपाळाला त्यांनी शिंगावर उचललं. समोरून वडील येत होते, त्यांनी बघितलं आपल्या लेकराला उचललं. हेल्प 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 असं नाही ओरडले, बचाव 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 असं नाही ओरडले. बाप कृतीतून शिकवतो, आई उक्तीतून सांगते. गोपाळच्या बापाने त्या मारलेल्या पोळाची शिंग पकडली आणि त्याचं स्पीड सगळं गती रोखून धरली. काय हिंमत असेल. अशा बापापोटी जन्माला येणारी मुलं 2030चा धोका टाळू शकतात. दुसऱ्या मजल्यावर सुद्धा लिफ्ट नाही म्हणणाऱ्या बापाच्या पोटी अशी पोरं जन्माला येणार. मित्र पोहायला गेले. गोपाळच्या लक्षात आलं की आपल्या एक मित्र बोलायला लागला. बाकीची सगळी पोरं डोळे विस्मारून बघत होते. गोपाळ एक होता ज्याने उडी टाकली आणि आपले प्राण धोक्यात घालून मित्राचे प्राण वाचवले. संकटाच्या वेळी सरोवरामध्ये उडी टाकणारा गोपाळच असू शकतो, मग तो गोपाळ गायकवाड असो किंवा गोपाळ कृष्ण असो. म्हणून परवा दिवशी कृष्ण आहे काय संकटात उडी टाकणं हे तर काम आहे त्याचं. विवाहानंतर 2 वर्षांनी त्यांनी राज्यकारभाराला सुरुवात केली. आई जमनाबाई, टी माधवराव नावाचे दिवाण आणि इलियट नावाचे ब्रिटिश शिक्षक यांनी यांना घडवलं. एका बाजूने इतकं सगळं काम करणाऱ्या धाकट्या पुरुषाच्या जीवनात कौटुंबिक पातळीवर मात्र दुःख भोगावे. अहिल्याबाईंचं चरित्र आपण असंच पाहतो. थोरल्या महाराजांच्या आयुष्यामध्ये संकट आली, दुःख आली, जवळच्या नातेवाईकांना शिक्षा करावी लागल्या, कितीतरी प्रिय लोकांचा मृत्यू पाहायला लागला. कदाचित महापुरुषांना शाप आहे, शाप आहे की मोह पाशात अडकू नये म्हणून निसर्गाने केलेली व्यवस्था. सयाजीराव महाराजांना कौटुंबिक सुख करण्यात आलं. याचा अर्थ पत्नी वाईट होती का, घरात नीट वागत नव्हते का, असं नाही. कौटुंबिक सुख म्हणजे आपल्या आईचा, मातोश्री जमनाबाईंचा मृत्यू डोळ्यादेखत पाहावा लागला. जमनाबाईंची मुलगी होती ती ताराराजे, ती बहीण होती महाराजांची, तिचा मृत्यू पाहावा लागला. आईने जिने घडवलं तिचा मृत्यू पाहणं, कोणाची आई जाणं फारच दुःखाचं असतं आई वडील, पण महाराजांना ते पाहावं लागलं. पहिली पत्नी चिमणाबाई त्यांचा मृत्यू महाराजांना पाहावा लागला. वयात आलेले 3 मुलगे महाराजांच्या डोळ्यासमोर वाढले, तो मृत्यू त्यांना पाहावा लागला. एक सून त्यांच्यासमोर वाढली, एक जावाई त्यांच्यासमोर वाढला, एक भाऊ त्यांच्यासमोर वाढला. अशी 13-14 आपट्यांचे मृत्यू महाराजांना आपल्या प्रपंचामध्ये बघावे लागले, कुटुंबामध्ये बघावे लागले. महाराजांनी हे दुःख सोसलं, त्यावेळी त्यांना त्रासही झाला. पण एका बाजूला हे सगळं होत असताना महाराजांनी नियतीने आणखीन एक चिंता काढला, म्हणजे पोटचा पोरगा दुराचारी झाल्यावर काय दुःख होतं बापाला, ते पण महाराजांना भोगावं लागलं. पण या सगळ्या दुःखावर मात करत महाराज पुढे गेले. चारित्र्य आणि चरित्र 2 बिंदूमध्ये आपण सयाजीराव पाहता प्रयत्न केला. मी माझ्या सुखदुःखाचा बाऊ करून माझ्या सामाजिक राष्ट्रीय कर्तव्यापासून परांगमुख होतो की मी माझी दुःख झाकून ठेवून समाज आणि राष्ट्रासाठी काय करतो याच्यावर तुमचं माझं भविष्य अवलंबून आहे. म्हणून सयाजीराव का समजून घेते यासाठी सांगते. दुःख तर येणारच, पण याच्यावर विश्वास ठेवा. परमेश्वर निर्दयी नाही, तो आपल्या पापण्यात मावेल एवढेच अश्रू आपल्या वाट्याला देतो. पापण्यानं वाढवता येत नाही, पण ओठानं विस्तारित करता येतं. हसणं आपल्या इच्छेने आपण हसू शकतो. दुःख मात्र देव तेवढंच देतो तेवढं डोळ्यात मावेल, पापण्यात मावेल. देवावर विश्वास ठेव
आणि स्वतःच्या सुखदुःखाचं पाऊल न करता राष्ट्रासाठी, समाजासाठी, भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन काम करण्यासाठी नियोजन, निर्णयक्षमता, वेळेविषयी इमानदारी, ज्ञानाविषयी निष्ठा, निरंतर स्वतःला अपग्रेड करत राहण्याची तळमळ, अशा अनेक गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या या द्रष्ट्या महापुरुषाचे चरित्र आपण आपल्या जीवनात आणण्याचा संकल्प आज करू. हीच खरंच स्वर्गीय दादासाहेबांना श्रद्धांजली असणार आहे. ती आपण सगळे मनापासून भाऊ अशी कामना करून 2030चं टेन्शन घेऊ नका. असं होणार नाही. तुम्ही आणि मी तसं होऊ देणार नाही. आपण आपला देश मोठा करणारच आहोत. स्वतंत्र ठेवणार आहोत याची खात्री बाळगा. पण बेसावध राहू नका. एवढी बिदागी, एवढी भिक्षा पंढरपूरच्या ब्राह्मणाला तुम्ही जरूर द्यायची मला खात्री आहे. तुमच्या सगळ्यांविषयी म्हणून व्यक्त आमचा वेळ पाळण्याचा गुण उद्या आपण प्रत्यक्ष पाळून टाकू आणि 6चा कार्यक्रम 6ला सुरू करू. म्हणजे 8पर्यंत संपवता येईल. आता 9 वाजले. भुका लागल्या ना. धन्यवाद. वंदे मातरम.